ओके, तर या मनी कंट्रोल ऍपमध्ये हे जे इंडायसेस आहेत त्या इंडायसेस मध्ये बघा इथे सेन्सेक्स आहे. तर आपलं बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज असे दोन स्टॉक एक्सचेंज आहेत. आणि आपण कालच्या लेक्चरची शेवट सांगितलं होतं तुम्हाला की या दोन एक्सचेंजचे स्वतःचे एक इंडेक्स आहे. तर इंडेक्स काय करतं, तर इंडेक्स आपल्याला शेअर मार्केटची दिशा सांगतं की शेअर मार्केट नक्की कुठे चाललंय. तर इथे तुम्हाला पहिल्यांदा सेन्सेक्स दिसतंय, तर हा बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा इंडेक्स आहे. याच्यामध्ये तुम्हाला बघा काय दिसतंय की ह्याची जी व्हॅल्यू आहे ती किती आहे, 57,060.87 आणि चेंज मध्ये तुम्हाला 460.19 हे रेड कलर मध्ये दिसते आणि त्याच्या खाली 0.80% हे रेड कलर मध्ये दिसते. याचा अर्थ काय की काल म्हणजे शुक्रवारी जे मार्केट बंद झालं, मार्केट बंद होताना दिवसभरामध्ये शेअर मार्केट हे 460 अंकांनी पडलेलं आहे ऍज कम्पेअर टू प्रिव्हियस, म्हणजे गुरुवारपेक्षा शुक्रवारी मार्केट 460 अंकांनी पडलेलं आहे. आणि ते जे पडलं आहे ते 0.80% एवढं पडलेलं आहे. हे तुम्हाला या साध्या सोप्या भाषेत सांगतो. तर आपण याच्यावरून आपल्याला कळतं की शेअर मार्केट आज वाढलं की पडलं. तर आपलं जे मी स्टॉक्स मराठी माझं न्यूजचं एक आपलं हे आहे, व्हॉट्सअपला आपण इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतो. तर त्यामध्ये मी सांगतो दररोज की नाही का आज काय झालं, सकाळी मार्केट वाढलं की मार्केट पडलं. तर हे जे मी काही सांगतो तर हे तुम्हाला अशा प्रकारे मी तुम्हाला या सेन्सेक्स आणि व्हॅल्यू तुम्हाला मी याच्यामध्ये सांगत असतो. ओके, त्यानंतर दुसरा आहे बघा निफ्टी. तर निफ्टी 50 हा बीएस आपला एनएस इंडेक्स आहे, नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा. तर सेन्सेक्स, निफ्टी 50, निफ्टी बँक आणि निफ्टी मिड कॅप 100 तर हे इंडेक्स आहेत. तर या इंडेक्स मध्ये तुम्हाला वेगवेगळे शेअर्स पाहायला मिळतील. आता जर मी ते सेन्सेक्स वर क्लिक केलं, तर निफ्टीवर क्लिक केले होते, तर निफ्टीवर क्लिक केल्यानंतर ना इंटरनेट इश्यू आहे वाटतं. येस, ओके. तर निफ्टी 50 बघायचं, निफ्टी 50ची व्हॅल्यू किती आहे, 17,102 आहे. त्यानंतर ज्यावेळेस मी स्टॉक्स मध्ये जाईल तर स्टॉक्स मध्ये मला या निफ्टी 50 मध्ये कोणकोणते स्टॉक्स आहेत, कोणकोणते शेअर्स या निफ्टी 50 मध्ये आहेत त्याची माहिती तुम्हाला इथे पाहायला मिळते. त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता एचडीएफसी लाईफ, टाटा कन्झ्युमर प्रोडक्ट, कोटक महिंद्रा, एचडीएफसी बँक. आणि हे जे ग्रीन मध्ये दिसते तुम्हाला, जे तुम्हाला व्हॅल्यूज ग्रीन मध्ये दिसतात त्याची व्हॅल्यू आपल्या शुक्रवारी वाढलेली आहे आणि जे रेड मध्ये आहेत त्याची व्हॅल्यू शुक्रवारी पडलेली आहे. म्हणजे ते शेअर्स शुक्रवारी वाढलेत जे ग्रीन कलर मध्ये आहेत, आणि जे रेड मध्ये आहेत त्यांची व्हॅल्यू ही शुक्रवारी आपल्या म्हणजे लास्ट फ्रायडेला पडलेली आहे, जे आपण कालचा क्लोजिंग डे होता त्या क्लोजिंग डेच्या नुसार. येस, तर बेसिक तुम्हाला काय आलं, याच्यामध्ये इंडेक्स असतात. त्यानंतर तुम्ही खाली ज्यावेळेस येतात तेव्हा तुम्हाला इथे दिसतं टॉप गेनर्स. म्हणजेच काय की आज आपला जो इंडेक्स आहे निफ्टी 50, त्या निफ्टी 50 मधील जे टॉपचे शेअर्स आहेत जे वाढलेले आहेत त्या शेअर्सची लिस्ट तुम्हाला इथे भेटते टॉप गेनर्स मध्ये. टॉप लुजर्स म्हणजे काय की आज जे मार्केट चालू होतं कालचं शुक्रवारचं, तर या शुक्रवारच्या मार्केटमध्ये कोणते शेअर्स सर्वाधिक पडले आहेत त्याची लिस्ट तुम्हाला इथे भेटते. मग बाकीचे देखील बाकीचे पण इथं ऑप्शन आहेत, जसं की ऍक्टिव्ह बाय व्हॅल्यू, ऍक्टिव्ह बाय व्हॉल्यूम, 52 त्यानंतर 52 वीक हाय, 52 वीक लो, ओनली बायर्स, ओनली सेलर्स, हे अशा प्रकारचे बाकीचे पॉईंट आहेत. बट आपल्यासाठी महत्वाचे काय होते, टॉप गेनर्स आणि टॉप लुजर्स. येस, तर मी आता बॅक लावतो परत एकदा. तर हे अशा प्रकारे ऍप्लिकेशन आहे. तसंच जे काही नवीन न्यूज येतात स्टॉक मार्केटच्या रिलेटेड न्यूज येतात त्या न्यूज तुम्हाला इथे टॉप न्यूज मध्ये दिसत बघा. हेड ऑफ एलआयसी आयपीओ, लुक ॲट सम वरिंग स्पॉट्स. म्हणजे या त्यांच्या आयपीओ मध्ये तुम्हाला इथं काही काही चुकीच्या गोष्टी आहेत त्याबद्दल तर न्यूज आर्टिकल लिहिलं आहे मनी कंट्रोलने. तर ते आर्टिकल आपण देखील याच्यावर क्लिक करून वाचू शकतो. असेच तुम्हाला आता इथे बघा काय लिहिलं, जेफ बेझोस लॉसेस 13 बिलियन इन आवर्स ॲज अमेझॉन शेअर स्लम्स ऑन पोर क्वार्टरली शो. म्हणजे अमेरिकेमध्ये जे आता सध्या रिझल्ट चालू आहेत, तर त्या रिझल्ट मध्ये अमेझॉन कंपनीचा शेअर आहे तो 13% आय थिंक, 13 बिलियन डॉलर्स लॉस झालेला आहे. बिकॉज तो जो कंपनीचा रिझल्ट आहे तो पुअर लागलेला आहे. ही अशा प्रकारे न्यूज तुम्हाला त्याच्यामध्ये पाहायला मिळते. तर हे बेसिक कळालं सर्वांना. मनी कंट्रोल ऍप्लिकेशन आहे ते कसं हाताळायचं. तर याच्यामध्ये ना अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे ती तुम्हाला सांगायची आहे मला, की ज्यावेळेस तुम्ही राईट साईड लेफ्ट साईडला तिथे तुम्हाला मार्केट्समध्ये ग्लोबल इंडायसेस म्हणून ऑप्शन आहे. काय ग्लोबल इंडायसेस, ते तुम्हाला ते हायलाइट करून दाखवतो. त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं माहिती का की काल डाउनलोड करा ऍप्लिकेशन.
ऍप्लिकेशन डाउनलोड केलं असं तुम्ही माझ्यासोबत चेक पण केलं असतं, तर ते मी तुम्हाला रेड लाईटने हायलाईट करून दाखवते. तर ते म्हणजे ग्लोबल इंडायसेस. तर ग्लोबल इंडायसेस म्हणजे काय, की जगभरामध्ये जे काही इंडेक्स आहेत ते इंडेक्स कसे परफॉर्म करतात. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, एक नंबरला आहे बघा SGX निफ्टी. म्हणजेच काय, या सिंगापूरचा आपलं मार्केट आहे, सिंगापूरचं जे मार्केट आहे तिथे आपला निफ्टी ट्रेड होतो. तर निफ्टीचं रेट काय आहे. त्यानंतर नॅसडॅक. तर नॅसडॅक हा अमेरिकेचा इंडेक्स आहे. म्हणजे अमेरिकेचं शेअर बाजार कसं काम करतं याचं माहिती आपल्याला तुम्हाला इथे या ऍप्लिकेशनवर कळतो. तर तुम्ही बघू शकता की आपला नॅसडॅक जो आहे तो 4% पडलेला आहे काल फ्रायडेला. तर नॅसडॅक आणि आपलं कधी पण लक्षात घ्या, ज्या वेळेस अमेरिकेचा बाजार आणि आपला सिंगापूरचा बाजार, हे दोन बाजार ज्यावेळेस पडतात त्यावेळेस जास्त शक्यता असते की आपलं भारतीय बाजार पण पडतोच त्या त्या केसमध्ये. त्यामुळे SGX निफ्टी आणि नॅसडॅक ह्या ज्या दोन इंडेक्स आहेत त्या दोन इंडेक्सवर कधी पण ज्यावेळेस तुम्ही ट्रेडिंग करता त्यावेळेस क्लोजली मॉनिटर करत जा. कारण त्या दोन मार्केटचा इफेक्ट आपल्यावर पडतो. कारण बघा, आपली अमेरिका ही महासत्ताक आहे. म्हणजे ज्या काही गोष्टींचा परिणाम अमेरिकेवर होतो त्याचा सगळ्यांना तुम्हाला पूर्ण जगामध्ये पाहायला मिळतो. त्याच प्रकारे जर अमेरिकेच्या शेअर बाजारामध्ये जर वाढ किंवा घट होत असेल तर त्याचा इम्पॅक्ट देखील आपल्याला आपल्या भारतीय शेअर मार्केटमध्ये पाहायला मिळतो. तर हे बाकीचे पण देखील हे FTSE, त्यानंतर CSE, डॅक्स जर्मनीचा आहे, निकेई जपानचा आहे, स्ट्रेट टाइम्स आहे, हँगसेंग हाँगकाँगचा आहे, तायवान आहे, कॉस्पी आहे, सेट कंपोजिट आहे. हे बाकीचे जे आहेत हे बाकीच्या देशांचे आहेत. बट आपल्यासाठी महत्वाचं कोणतं आहे, SGX निफ्टी आणि नॅसडॅक. तर हे दोन इंडेक्स कधी पण लक्षात घ्या, इंटरनॅशनल मार्केटच्या दृष्टिकोनात यासाठी महत्वाचे असतात. आणि आता जर तुम्ही टायमिंग पाहिलं तर SGX निफ्टी आहे तो सकाळी 6:30 वाजता चालू होतो आणि नॅसडॅक हा संध्याकाळी 7:30 वाजता चालू होतो. म्हणजे संध्याकाळी 7:30 ते रात्री 2 वाजेपर्यंत हे मार्केट चालू असतं त्यांच्या टायमिंग नुसार. तर आपल्याला अशा प्रकारे तुम्ही या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून बऱ्यापैकी माहिती होऊ शकता. येस. तर हे ऍप्लिकेशन सगळ्यांनी सोबत ठेवा, कारण तुम्हाला स्टॉक मार्केटची तुमची जर्नी स्टार्ट झालेली आहे. तर या जर्नीवर तुम्हाला हे ऍप्लिकेशन खूप मदत करेल. मला पण हे ऍप्लिकेशन खूप हेल्प केली होती, कारण याच्यामध्ये तुम्हाला न्यूज वगैरे पाहायला मिळतात. त्यामुळे हे ऍप्लिकेशन सगळ्यांनी डाउनलोड. येस. तर क्लिअर डिफरन्स हवा ना. हा. ओके. तर आता आपण आपल्या स्लाइड्सवर येऊयात. आपला जो कालचा सिलेबस राहिला आहे सेकंड डेचा, तो आपण चेक करूया. येस. तर कालचे पॉईंट सगळ्यांना कळले ना, आपण काय काय शिकलो काल. येस. तर काल आपण काय पाहिलं, बेसिक्स ऑफ स्टॉक मार्केट. आज आपण ट्रेडिंग इसेन्शियल्स पाहणार आहोत. त्यानंतर काल आपण माइंडसेट बद्दल बोललो. हे ज्या बेसिक इक्विटीज आहेत, आपण शेअर मार्केट काय आहे, शेअरचे कन्सेप्ट काय आहे, त्यानंतर शेअर सर्टिफिकेट काय असतं, NSE आणि BSE सांगितलं तुम्हाला. तर या दोघांचेच इंडेक्स होते. आपले बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आहे त्याचा इंडेक्स आहे सेन्सेक्स, आणि आपलं नॅशनल स्टॉक एक्सचेंज आहे त्याचा इंडेक्स आहे निफ्टी 50. त्यानंतर शेअर बाजारच का, शेअर बाजारात इन्फ्लेशनचा काय रोल असतो, गुंतवणूक करण्याचे फायदे, शेअर बाजारातील कन्सेप्ट, त्यानंतर टाइप्स ऑफ कंपनीज पाहिले आपण. तर हे 3 प्रकार आपण याच्यामध्ये पाहिले. त्यानंतर शेअर बाजारामध्ये कोणकोणते अकाउंट्स लागतात, त्यानंतर शेअर मार्केट काम कसं करतं, नंतर ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट मधील फरक आपण काय पाहिला, काय ट्रेडिंगचे 3 प्रकार पाहिले आपण कोणकोणते असतात ते. तर आज आपण त्यांना परत एकदा पाहणार आहोत. त्यानंतर आपला हा जो पॉईंट आहे, शेअर बाजारातून शेअरची खरेदी आणि विक्री कशी करायची, तर हा लाईव्ह मार्केटचा पार्ट आहे. तरी मी तुम्हाला याबद्दल एक्सप्लेन. टाइप्स ऑफ मार्केट आपण 4 मार्केटचे प्रकार पाहिले. त्यामध्ये कमोडिटी मार्केट, करन्सी मार्केट आणि इक्विटी मार्केट आणि डेरिव्हेटिव्ह मार्केट.
असे 4 मार्केट आपण पाहिले. तर आज आपण पाहणार आहोत ट्रेडिंग इसेन्शियल्स. म्हणजेच काय की ट्रेडिंग साठी ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या महत्वाच्या पॉइंट्सला आपण आज पाहणार आहोत. एक असं येस. तर यामध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत बघा. तर टेक्निकल अनालिसिस, या पॉइंटला नाव दिले आपण टेक्निकल अनालिसिस. तर ट्रेडिंग म्हटलं की तुम्हाला कधी पण एकच शब्द आठवला पाहिजे, म्हणजे टेक्निकल अनालिसिस. का? कारण टेक्निकल अनालिसिस ज्या गोष्टीचा आपल्याला शिकायचा आहे, ज्या आपण गोष्टी शिकणार आहोत ती म्हणजे ट्रेडिंग. आणि ट्रेडिंग या गोष्टीचा ज्यावेळेस आपण डिटेलमध्ये अभ्यास करतो त्याचा जो स्टडी आहे त्याला आपण टेक्निकल अनालिसिस असं म्हणतो. कळालं? तर हे जे पॉईंट आहे तुम्ही याच्या नोट्स काढून घ्या बरं का, कारण तुम्हाला परत याच्याबद्दल तुम्हाला नोट्स भेटणार नाहीत आपल्याकडे सेपरेट, तुम्हाला फक्त ई बुक भेटली जाणार आहे. त्यामुळे तुमचे काही जे इम्पॉर्टंट पॉईंट्स असतील ते तुम्ही नोट डाऊन करू शकता. येस. तर टेक्निकल अनालिसिस म्हणजे काय? तर टेक्निकल अनालिसिस म्हणजे आपण याच्यामध्ये मेजरली चार्टचा अभ्यास करतो. काय करतो? चार्टचा अभ्यास करतो. की जर एखाद्या स्टॉक्सने मागील 1 वर्षापूर्वी जर एखादी घटना घडली आणि त्या घटनेला जर त्याने रिॲक्ट केलं, तर तेच प्रकारे आपण पुढे देखील जर अशीच सेम घटना घडली तर तेव्हा पण तेच रिॲक्ट करेल. अशा प्रकारचं प्रिडिक्शन आपण याच्यामध्ये करतो. म्हणजेच काय की टेक्निकल अनालिसिस हे जुना डेटा, जो फास्ट डेटा आहे, पाठीमागे ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्या डेटावरून आपण त्याच्यामध्ये फ्युचर प्रेडिक्ट करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि याचा जो स्टडी असतो त्याला आपण टेक्निकल अनालिसिस असं म्हणतो. तर या टेक्निकल अनालिसिस मधल्या महत्वाच्या गोष्टी कोणकोणत्या आहेत ते आपण याच्यामध्ये बोलणार आहोत. त्यातलं पहिलं आहे ते म्हणजे चार्टचे प्रकार. तर चार्टचे इथे तुम्हाला 4 प्रकार पडतात. तर 4 प्रकार कोणकोणते आहेत? तर लाईन चार्ट, एरिया चार्ट, बार चार्ट आणि कॅन्डलस्टिक्स चार्ट. हे चार्टचे 3 प्रकार आहेत, सॉरी 4 प्रकार आहेत. तर या 4 प्रकाराबद्दल आता आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. तर मी तुम्हाला इथे नवीन स्क्रीन ओपन करतो. तर हे एक ऍप्लिकेशन आहे ट्रेडिंग व्यू म्हणून. तर ट्रेडिंग व्यू हे ऍप्लिकेशन तुम्ही यूज करू शकता चार्ट साठी. बाकीचे पण तुम्हाला तुमच्या डीमॅट अकाउंट आणि ट्रेडिंग अकाउंटवर तुम्हाला ते ऍप्लिकेशन पाहायला मिळेल. बट मोस्टली प्रेफर आपलीच करा, कारण याच्यामध्ये तुम्हाला एक बऱ्यापैकी चांगली इन्फॉर्मेशन पाहायला मिळते. Yes. तर चार्ट मध्ये तुम्हाला 4 प्रकार सांगितले. त्यातला पहिला चार्टचा प्रकार आहे तो म्हणजे लाईन चार्ट. तर लाईन चार्ट मध्ये काय होतं बघा. तर लाईन चार्ट मध्ये तुम्हाला कोणत्याही तुम्ही स्टॉकचा चार्ट असा लाईन चार्टच्या माध्यमातून ओपन केला तर तुम्हाला अशा प्रकारे चार्ट दिसतो. येस. तर या चार्ट मध्ये मला सांगा तुम्हाला जास्त काही कळतंय का? म्हणजे या चार्ट मध्ये तुम्हाला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन काय भेटते का? या चार्ट मध्ये तुम्हाला फक्त दोन इन्फॉर्मेशन भेटतात. एक तर तो जो दिवस होता त्या दिवशी त्या शेअरची किंमत किती होती आणि त्या डेट, दोन गोष्टी काय फक्त मला, एक तर डेट आणि दुसरी म्हणजे त्या शेअरची व्हॅल्यू. येस. तर लाईन चार्ट हा एक सगळ्यात बेसिक चार्टचा प्रकार आहे जो आपल्यापैकी कोणच यूज करत नाही. तर लाईन चार्ट हा आपण जास्त यूज करत नाही. आपण जास्त यूज कोणता करतो ते आपण पुढे पाहणार. त्यानंतर दुसरा नंबरचा चार्ट म्हणजे एरिया चार्ट. हे पहा, लाईन चार्टच्या खालीच आपण दुसरा चार्ट आहे तो म्हणजे एरिया चार्ट. तर लाईन चार्ट आणि एरिया चार्ट मध्ये असा फरक काय म्हणजे, तर ज्या एरिया चार्ट मध्ये काय केलं, हे जो लाईन्स आहे त्या लाईनचा खालचा जो एरिया आहे तो हायलाइट केलेला आहे. याच्यामध्ये पण तुम्हाला फक्त 2 पॉईंट्स लागतात. एक तर डेट आणि दुसरा म्हणजे शेअर प्राइस. तर या 2 गोष्टी आपल्याला फक्त याच्यामध्ये कळतात, बाकी आपल्याला कोणतीच माहिती त्याच्यामध्ये कळत नाही. त्यानंतर आपला जो तिसरा चार्टचा प्रकार आहे तो म्हणजे बार चार्ट. तर बार चार्ट हा जरा ऍडव्हान्स चार्ट आहे. हा आपल्याला एक बऱ्यापैकी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतो. आता बघा, हे बार चार्ट तुम्हाला अशा प्रकारे दिसतील. दिसतं ते? बघा, हे बार चार्ट तुम्हाला सरळ एक लाईन दिसेल. त्यानंतर तुम्हाला एक लेफ्ट साइडला एक आणि एक राईट साइडला तुम्हाला एक असे, अशा प्रकारे तुम्हाला हे बार चार्ट पाहायला मिळतील. क्लिअर? तर आता मला सांगा याच्यामध्ये तुम्हाला कोणकोणते पॉईंट दिसतात. तर जे चार्ट ट्रेडिंग आहे आपण इथनं पुढे शिकणार आहोत. तर हे जे बार चार्ट असतात, बार चार्टचा जो प्रकार आहे तो तुम्हाला 4 व्हॅल्यू सांगतो. काय सांगतो? 4 व्हॅल्यू सांगतो. तर त्या 4 व्हॅल्यू कोणत्या त्या आपण जाणून घेऊयात. तर त्या अगोदर ना तुम्हाला एक फर्स्ट तरी करतो, हायलाइट करतो स्पॉटलाइट. हे पहा, इथे रेड कलरचा कर्सर, रेड कलरचा. तर रेड कलरच्या कर्सर बघा, मी इथे वरती घेऊन गेलो रेड कलरचा कर्सर. तिथे तुम्हाला दिसते बघा, ओ
2305, H 2361, L 2287 आणि C 2326. दिसते सर्वांना? दिसते का? यस, मोबाईल मध्ये झूम करून देखील पाहू शकता. येस, तर हे पॉइंट्स काय आहेत? तर इथे बघा तुम्हाला, O म्हणजे काय? ओपन. काय? O म्हणजे ओपन, H म्हणजे हाय, L म्हणजे लो आणि C म्हणजे क्लोज. OHLC लक्षात घ्या. OHLC इथं चार्ट मध्ये पण टाकतो, सॉरी चॅट बॉक्स मध्ये इथे टाकले बघा. OHLC. O म्हणजे काय? ओपन. H म्हणजे काय? हाय. L म्हणजे काय? लो आणि C म्हणजे काय? क्लोज. तर ओपन ओपन म्हणजे काय, की सकाळी जेव्हा 1 वाजता मार्केट ओपन होतं त्यावेळेस त्या शेअरची प्राइस काय आहे, तो झाला ओपन. त्यानंतर दुसरा एच म्हणजे काय? हाय. तर आज दिवसभरामध्ये शेअरनी कितीचा हाय केला आहे किंवा किती हायेस्ट प्राइस पर्यंत तो शेअर गेलेला आहे, त्याची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू म्हणजे एच. त्यानंतर लो. तर लो म्हणजे काय, की आज दिवसभरामध्ये त्या शेअरने त्याची लोवेस्ट व्हॅल्यू किती आहे किंवा शेअर जर पडला असेल तो कितीपर्यंत पडला, त्याची जी व्हॅल्यू आहे लोएस्ट प्राइसची ती झाली लो. आणि क्लोज म्हणजे काय, की ज्यावेळेस मार्केट बंद होतं, तर मार्केट बंद होतं ना, त्या शेअरची प्राइस किती होती, ती प्राइस म्हणजे क्लोजिंग प्राइस. येस, कळलं तुम्हाला? आता बघा, याच्यामध्ये बघा तुम्हाला पाहायला जर मी तुम्हाला सांगायला गेलो तर याच्यामध्ये हा जो पॉइंट आहे म्हणजे ड्रॉप केलेला आहे, या पॉइंट मध्ये हे जो राईट साईडची जी आडवी लाईन आहे ती काय झाली, ओपन झाली. आता तुम्हाला मी एक मिनिट तुम्हाला ड्रॉ करून दाखवेल. तर सुरुवातीला तुम्ही फक्त एक लक्षात घ्या, हा जो बार चार्ट आहे त्या बार चार्ट मध्ये आपल्याला अजून डिटेल मध्ये माहिती भेटते. तर कोणकोणती माहिती भेटते? आपल्याला 4 पॉईंटची माहिती मिळते. त्यातला ओपन, हाय, लो आणि क्लोज या 4 पॉईंटची माहिती तुम्हाला या बार चार्ट मध्ये कळते. आता या चार्ट पैकी अजून एक शेवटचा प्रकार आहे, तो म्हणजे कॅन्डल्स. कोणता? कॅन्डल्स. त्याला आपण कॅन्डल स्टिक असं म्हणतो. तर कॅन्डल स्टिक हा 99% ट्रेडर्स यूज करतात. हा जो चार्टचा प्रकार आहे हा 99% ट्रेडर यूज करतात आणि आपण देखील यालाच शिकणार आहोत, याबद्दल शिकणार आहोत. तर याच्यामध्ये पण बघा, यात वेगळं काही नाहीये. बार चार्ट तुम्ही आता नॉर्मली ऑब्झर्व करा. बघा मी तुम्हाला ना सेम फक्त आता बघा, हा कॅन्डल स्टिकचा चार्ट आहे आणि हा बार चार्ट आहे. तुम्हाला काय फरक दिसतो ते फक्त सांगा मला. काय डिफरन्स तुम्हाला जाणवतो याच्यामध्ये बार चार्ट आणि कॅन्डल स्टिक चार्ट मध्ये? काय फरक जाणवला सांगा बरं. तुम्हाला काही फरक जाणवला का नाही? परत एकदा मी करतो. हे पहा, बार चार्ट असा आहे आणि ज्यावेळेस त्याला कॅन्डल्स मध्ये क्रिएट करू तेव्हा काही नोटीस केलं? बरं ठीक आहे, मी काय करतोय बघा, बार चार्ट घेतो बरोबर. आता मी काय करतोय बघा, ह्याचे जे पॉइंट्स आहेत त्याचा रेड कलर आहे. ठीक आहे, याचा जो रेड पॉइंट आहे बार चार्ट मध्ये बघा तुम्ही, ऍडव्हान्स व्हर्जन ऑफ कॅन्डल स्टिक्स आहे. म्हणजे कॅन्डल स्टिक हे काय आहे, बार चार्टचं ऍडव्हान्स व्हर्जन आहे. त्याच्यामध्ये काय होतं की हे जे पॉइंट्स आहेत तुम्हाला दिसत, एक राईट साईडला एक आडवी लाईन आहे, लेफ्ट साईडला एक आडवी लाईन आहे. त्या लाईनला फक्त इथं जोडण्याचं काम केलंय. आता मी तुम्हाला इथं सांगतो आपल्या या एक्झाम्पल मध्ये इथं काय केलं बघा, हे जो एक आडवी लाईन आहे कट साईडची आणि राईट साईडची, या लाईन्सला जोडण्याचं काम केलंय फक्त. आता बघा, जर तुम्ही असं याला जोडलं की ही आपल्याला एक कॅन्डल तयार होते. काय होते?
दिसते इथे इथे आपण काय केलं, इथे फक्त हाय आणि ओपन आणि क्लोज हे दोन पॉईंट आहेत, दोन पॉईंट फक्त यामध्ये जोडलेले आहेत. येस, हे कळालं का तुम्हाला इथपर्यंत? कॅन्डलस्टिक हे काय ऍडव्हान्स व्हर्जन आहे बार चार्टचं. बार चार्ट मध्ये तुम्हाला काय केले, फक्त लाईन्स दिसतात आणि कॅन्डलस्टिक्स मध्ये तुम्हाला ते जे लाईन्स आहेत ते फक्त जोडलेले आहेत. ह्या ओपन आणि क्लोजच्या ज्या प्राइसेस आहेत त्या प्राइसेसला फक्त जोडण्याचं काम केलेलं आहे. येस, तर आता आपण मेन पाहूयात. येस, तर आता हे बघा, हे कॅन्डल स्टिक्स तुम्हाला मी आता दाखवल्या की त्या कशा प्रकारे आहेत. एक मिनिट परत एकदा दाखवतो. तर कॅन्डल स्टिक्स मला अशा प्रकारे आपला कॅन्डलचा प्रकार आहे. तरी तुम्हाला दिसते रेड कलरच्या ग्रीन कलरच्या कॅन्डल, दोन प्रकारच्या फक्त तुम्हाला कॅन्डल्स आहेत. पुढे म्हणजे पाठीमागचा किती लांबचा डेटा पाहा तुम्ही, सेम तुम्हाला दिसतील बघा. रेड कलरच्या कॅन्डल दिसतील आणि एक तर ग्रीन कलरच्या कॅन्डल दिसतील. दोन प्रकारचे फक्त कॅन्डल आहेत. बाकी बघ काही मोठ्या कॅन्डल्स आहेत, काही छोट्या कॅन्डल आहेत. काही कॅन्डल्सला वरती एक दांडी जी आहे ती जास्त लांब आहे, काही जी बांधली आहे, काहींना वरती दांडी पण नाही. तर अशा प्रकारे हे फक्त तुम्हाला दोनच फक्त मेजर डिफरन्स आहेत, ते म्हणजे कलरचा. एक तर रेड कलर, दुसरा म्हणजे ग्रीन कलर. आता आपण त्याचं कोणत्या पार्टला काय म्हणतात ते आपण याच्यामध्ये पाहूयात. त्यातला पहिला जो आहे तो म्हणजे काय की याचे जे कलर आहे, हा जो कलर केलेला पार्ट आहे त्याला आपण काय म्हणतो, बॉडी. कॅन्डलचा जो कलर केलेला पार्ट आहे त्याला आपण म्हणतो बॉडी. त्याच्या वरती जे पॉइंट्स आहेत, वरती जी आपली दांडी आहे त्याला आपण म्हणतो हाय. सेम बघा, इकडे पण हायच म्हणतात आणि इकडे पण हायच म्हणतात. त्याची जी वरची दांडी आहे त्याला आपण म्हणतो हाय आणि त्याच्या खालची दांडी आहे त्याला आपण म्हणतो लो. काय म्हणतो, लो. त्यानंतर ना आता बघा, रेड कॅन्डल त्याला आपण बिअरिश काय म्हणतो, काय म्हणतो, बिअरिश कॅन्डल. मी तुम्हाला बघा कन्सेप्ट मध्ये काल शेअर मार्केट मधल्या कन्सेप्ट आहेत मेजर, त्या कन्सेप्ट मध्ये तुम्हाला दोन गोष्टी सांगितल्या होत्या. एक पहिलं म्हणजे बुलिश आणि दुसरं म्हणजे बेरिश. आता मला सांगा, बुलिश म्हणजे शेअरची प्राइस वाढते की कमी होते? सगळ्यांनी कमेंट करा एकदा. येस, तर बुलिश म्हणजे शेअरची प्राइस वाढते ना की कमी होते. सूरज सर, शेअरची प्राइस वाढते ना की कमी होते. बुलिश म्हणजे शेअरची किंमत वाढते किंवा वर जाते. त्याच्या विरुद्ध बिअरिश, बिअरिश म्हणजे काय की त्या शेअरची प्राइस कमी होते. येस, तर आता हे बुलिश आणि बिअरिश कसं ओळखायचं, तर लक्षात घ्या, ग्रीन कॅन्डल, ग्रीन कॅन्डल त्याला आपण बुलिश कॅन्डल म्हणतो आणि रेड कॅन्डलला आपण बिअरिश कॅन्डल म्हणतो. आता मी तुम्हाला त्याचं एक एक्झाम्पल दाखवतो. हे पहा, नक्की हे बुलिश आणि बिअरिशला बुलिश बिअरिश का म्हणतात? तर इथे जर आपण एक्झाम्पल पाहायला गेलो ना, हे बघा, ही इमेज आहे, इमेज तुम्हाला सगळ्यांना आहे. त्या इमेज मध्ये हा जो बियर आहे, बियर याला अस्वल म्हणतो आणि बुल हा एक प्राणी आहे. तर हा जो अस्वल आहे, हा जो ज्यावेळेस हल्ला करतो, ज्यावेळेस हा एखाद्या गोष्टीवर हल्ला करतो, तो काय करतो, वरून खाली हल्ला करतो. काय करतो, वरून खाली हल्ला करतो. त्याला आपण काय म्हणतो, बियर. त्याला आपण बिअरिश असं नाव पाडलंय. आणि बुल काय करतो, बुल खाली वरती हल्ला करतो, त्याला आपण काय म्हणतो, बुलिश. याच्यावरून शेअर प्राइस ठरते बघा. ज्यावेळेस एखाद्या शेअरची प्राइस खालून वर जाते त्याला आपण बुलिश असं म्हणतो आणि ज्यावेळेस शेअरची प्राइस वरून खाली पडते त्याला आपण बिअरिश असं म्हणतो. कळाला डिफरन्स काय आहे बुलिश आणि बिअरिश मधला? येस, तर बुलिश आणि बेअरिश हे दोन तुम्हाला माहित असले पाहिजेत. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला नॉमेनक्लेचर पाहिलं, म्हणजे नाव पाहिलं तुम्हाला, कोणत्या पार्टला कोणतं नाव द्यायचं, कोणतं नाव आहे त्याला. वरती जे तुम्हाला शॅडो दिसत हे बघा, ह्याच्या वरच्या दांड्या आहेत त्याला आपण काय म्हणतो इंग्लिशमध्ये, विक किंवा शॅडो म्हणतो. ह्याच्या दांड्या आहेत वरती किंवा खाली जे दांडे आहेत त्याला आपण विक किंवा शॅडो असे म्हणतो. हे लक्षात घ्या. त्यानंतर हा जो कलर पार्ट आहे त्याला आपण म्हणतो बॉडी. काय म्हणतो, बॉडी. तर बॉडी आणि विक्स या दोन गोष्टी लक्षात घ्या. आणि वरचा जो पॉईंट आहे, जर टॉप पॉईंट तो म्हणजे हाय आणि खालचा जो लोएस्ट पॉईंट आहे त्याला म्हणतो लो. तर तुम्हाला चार पॉईंट मी सांगितले, हे पहा, ओपन, हाय, लो आणि क्लोज.
ओपन, हाय, लो आणि क्लोज. कळलं? तर आता मला हे बघा, मी नॉर्मली तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो. ह्याच्यामध्ये बघा, हा जी ग्रीन कॅन्डल आहे, त्या ग्रीन कॅन्डल मध्ये बघा ओपन खाली आहे, ओपन खाली आहे आणि त्याचा क्लोज आहे तो वरती आहे. त्याच सेम एक्झाम्पल मध्ये रेड कॅन्डल मध्ये तुम्हाला इथे ओपन वरती दिसतोय आणि क्लोज खाली दिसतोय. असं असं का? तुम्ही विचार केलाय का की असं का असेल? एनिवन? रेड कॅन्डल मध्ये ओपन हे वरती आहे आणि ग्रीन कॅन्डल मध्ये ओपन हे खाली आहे, असं का? ओके, तर मी तुम्हाला सिक्रेट सांगतो तुम्हाला एक. तर आपला हा व्हाईट बोर्ड आहे. तर व्हाईट बोर्ड मध्ये मी तुम्हाला आता एक ड्रॉइंग करून दाखवतो जरा छोटीशी. तर ती करण्याआधी आपण आहे ना एक 4 पॉईंट घेऊयात. तर मी तुम्हाला काय मग सांगितलं, येस मध्ये बरोबर एकदम. बुलिश हा शेअर कधी पण वाढतो. त्याच्यामध्ये काय होतं, शेअरची प्राइस वाढते. ओपन म्हणजे काय? ओपन बुलिश कॅन्डल मध्ये काय असतं, ओपन खाली असणार आणि क्लोज वरती असणार, कारण त्या शेअरची प्राइस वाढलेली आहे. त्यामुळे ओपन हा खाली असतो आणि क्लोज हा वरती असतो. त्याच्याच ऑपोजिट मध्ये ज्यावेळेस तुम्ही रेड कॅन्डल पाहता बिअरिश, त्यामध्ये ओपन मार्केट जे जिथं होतं त्याच्या खाली शेअर पडतो. त्यामुळे त्याचा जो क्लोज आहे तो खाली असतो आणि ओपन वरती असतो. तर ते आपण इथे तुम्हाला मी अजून एकदा सांगेल इथं, जेणेकरून तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. तरी ते आपण एक्झाम्पल घेऊया टाटा मोटर्स या शेअर्सचं. टाटा मोटरच्या शेअरची प्राइस आहे आपल्या इथं 500 रुपीज. लक्षात घ्या, टाटा मोटरच्या शेअरची प्राइस आहे 500 रुपीज. आणि आपण आता तुम्हाला मी 4 पॉईंट सांगितले होते. कोणकोणते 4 पॉईंट होते? एकदा पटकन चॅट बॉक्स मध्ये कमेंट करा. मी तुम्हाला कोणकोणते 4 पॉईंट बद्दल माहिती सांगितली की ज्याचा आपल्याला कॅन्डलस्टिक्स मध्ये आपल्याला त्या 4 पॉईंटची माहिती कळते, बार चार्ट मध्ये आणि कॅन्डलस्टिक्स मध्ये. कोणते 4 पॉईंट्स आहेत ज्याच्या मदतीने आपण पुढे ट्रेडिंग मध्ये आपल्याला त्याचा फायदा होतो, म्हणजे तुम्हाला आता सांगितलं होतं. येस, ओपन, क्लोज, हाय, लो. येस, त्याचा सिक्वेन्स आहे ना कधी पण लक्षात ठेवा. ओपन, क्लोज, हाय, लो पेक्षा ना ओपन OHLC याला शॉर्टकट मध्ये म्हणतात OHLC. O म्हणजे ओपन, H म्हणजे हाय, L म्हणजे लो आणि C म्हणजे क्लोज. आता हा जो स्टॉक आहे टाटा मोटर्सचा, समजा सकाळी 9:15 वाजता मार्केट ओपन झालं आणि सकाळी मार्केट ज्यावेळेस ओपन झालं त्यावेळेस शेअरचे एव्हरेज होते 500 रुपये. येस, त्यानंतर ना एक 12-1 वाजता काय झालं की शेअर मार्केटमध्ये एखादी न्यूज आली किंवा आपली जी टाटा मोटर्स आहे, टाटा मोटर्स नवीन गाडी लॉन्च केली आणि लोकांना ती गाडी आवडली नाही का, तर इलेक्ट्रिक नवीन गाडी 4 व्हीलर लॉन्च केली, न्यूज मार्केटमध्ये आपल्याला पसरली आणि त्यामुळे काय झालं की त्या शेअर मध्ये तुम्हाला हाय म्हणजे त्या शेअरची प्राइस वाढली. त्याच्यामध्ये ती शेअरची प्राइस वाढली किती झाली? 510 रुपये झाली. येस, त्यानंतर ना मार्केटमध्ये ती न्यूज आली, ती आली तर खरी, बट ज्यावेळेस आपण ती न्यूज चेक केली तेव्हा कळालं की ही न्यूज आहे, ही न्यूज आपण टाटा मोटरने सांगितलीच नाही, ही दुसऱ्या कोणतरी सांगितली. अशा वेळेस काय झालं की तो शेअर खाली पडला. शेअर खाली पडला, तर तो शेअर खाली कितीला पडला? तो शेअर गेला 490 पर्यंत. कितीपर्यंत? बरं 490 पर्यंत हा शेअर गेला. म्हणजेच काय की काय 490 काय आहे याची लोएस्ट प्राइस झाली. आणि ज्या वेळेस मार्केट बंद झालं 3:30 वाजता आपलं मार्केट बंद झालं, त्यावेळेस शेअर परत वरती आला आणि तो शेअर तिथे बंद झाला. तर त्यातली क्लोजिंग प्राइस म्हणजे मार्केट ज्यावेळेस बंद झालं. ओके ओके ओके, सॉरी सॉरी. येस, 490. आणि ज्यावेळेस मार्केट बंद झालं त्यावेळेस तो काय केला, शेअर 505 रुपयाला आला आणि तिथे तो बंद झाला. तर तुम्हाला 4 पॉईंट काय आले? ओपन, हाय, लो, क्लोज. याचा अर्थ काय? ओपन मध्ये सकाळी सकाळी 9:15 वाजता मार्केट ओपन झालं, 500 रुपये किमतीवर मार्केट ओपन झालं. त्यानंतर त्याचा हाय जो आहे तो 510 रुपयाचा झाला. त्यानंतर त्याचा लो 490 झाला. म्हणजे आज मध्ये त्याची सगळ्यात कमी किंमत कोणती असेल तरी 490 आहे आणि मार्केट क्लोज होताना तुम्हाला त्याची व्हॅल्यू किती झाली? 505 रुपये. आता हे तुम्हाला 4 पॉईंट काय आले? आता या 4 पॉईंटवर तुम्हाला या जो टाटा मोटरचा शेअर आहे त्याचा आपल्याला एक कॅन्डलस्टिक ड्रॉ करायची आहे. तर याच्यामध्ये आपण काय करणार? सुरुवातीला आपण काय करू? ओपन, ही जी प्राइस आहे मी आडवी लाईन ड्रॉ करतो. ती काय झाली? ओपन प्राइस. येस,
त्यानंतर मी काय करतो, त्याच्यानंतर ना आपलं एक दुसरा आपला पॉईंट कोणता आहे, तर आपल्या इथे एक आपण आहे ना इथे हे बघा, आपण याला पण रिमूव्ह करूया. हे पहा, ही ओपन प्राइस, त्यानंतर तो शेअर गेला हाय प्राइस दिसते, म्हणजे तुम्हाला टाकतो बघा. माझं अक्षर थोडस खराब आहे त्यामुळे इथे ऍडजस्ट करा. ओपन किती जातो आपला 500. त्यानंतर हा वरचा पॉइंट आहे तो किती झाला, हायची व्हॅल्यू किती होती 510. येस. त्यानंतर आपण काय केलं, ते मार्केटचं तिसरी पॉईंट आपल्याला कोणता भेटतो, तर लो. तर लो आपण इथे घेऊयात. तर हा तिसरा पॉईंट आपल्याला भेटतो लो. तर लो ची व्हॅल्यू काय होती, इथे मी लो करतो, आणि लो ची व्हॅल्यू होती 490. 490. आणि मार्केट ज्यावेळेस क्लोज झालं, त्या क्लोजिंगची व्हॅल्यू काय होती 505. आता मला सांगा, आपलं ओपन 500चा आहे, जो लो आहे तो 490चा आहे, आणि आपला क्लोज जे आहे 505चा आहे. तो 505चा क्लोज आहे, म्हणजे कुठे असला पाहिजे तो नेहमी. आता हा 500चा आहे, त्यामुळे 505 इकडे आली पाहिजे, वरतीच पाहिजे ना या दोघांच्या मध्ये, कारण वरती हाय आपला 510चा आहे, ओपन 500चा आहे, आणि आपली जी क्लोजिंग व्हॅल्यू आहे ती 505ची आहे. त्यामुळे आपल्याला याच्यामध्ये तो पॉईंट घ्यावा लागेल. त्यामुळे तो इथं पॉईंट मी इथे ऍड करतो, आणि त्या पॉईंटला आपण नाव देऊयात क्लोजिंग पॉईंट. येस. तर तो झाला आपला क्लोज, आणि तो क्लोज कितीचा होता 505चा. आता आपण अशा प्रकारे हे 4 पॉईंट तुम्हाला ड्रॉ करून दाखवले. आता तुम्हाला काय करायचं की ह्याच्यामध्ये बघा, एक स्ट्रेट लाईन तुम्हाला याच्यामध्ये ड्रॉ करायची आहे. एक स्ट्रेट लाईन आपण याच्यामध्ये ड्रॉ केलेली, आणि त्याचा जो ओपन आणि क्लोज आहे ते तुम्हाला फक्त जोडायचं. काय करायचं, ओपन आणि क्लोज तुम्हाला याच्यामध्ये जोडायचं. आता ओपन इथे आहे आणि क्लोज इथे आहे बघा, ओपन आणि क्लोज. हे ओपन आणि क्लोज इथे जोडले, ही झाली कॅन्डल. तर कळालं तुम्हाला कशा प्रकारे कॅन्डल तयार झाली. आता मला सांगा, ह्या कॅन्डलचं नाव काय, हे बुलिश कॅन्डल आहे का बिअरिश कॅन्डल आहे? येस, सगळ्यांनी कमेंट करा. येस, एक्झॅक्टली. तर ही बुलिश कॅन्डल आहे. का बुलिश कॅन्डल आहे, कारण याच्यामध्ये आता जो ओपन आहे, ओपन आणि ह्या क्लोज, ओपनची क्लोजिंगची प्राइस ही ओपन पेक्षा जास्त आहे, त्यामुळे झाली बुलिश कॅन्डल. आणि याचा जो कलर असणार तो असणार ग्रीन कलर. येस. हे अशा प्रकारे आपण याला, या कॅन्डलला ग्रीन कलर आहे म्हणून समजूयात. येस. तर कळालं तुम्हाला कॅन्डलचं फॉर्मेशन कसं असतं, अशा प्रकारे कॅन्डल आपण तयार केली. तर आता आपण याचं विरुद्ध एक्झाम्पल घेऊया, ज्यावेळेस शेअरची प्राइस खाली पडते त्या केसमध्ये. येस. तर आता परत एकदा मी तुम्हाला इथे नवीन एक्झाम्पल ऍड करतो. सेम टाटा मोटर्सच शेअर आहे. आता काय त्याची क्लोजिंग प्राइस किती होती कालची, 505 रुपये बरोबर. आता तो काय झाला, सकाळी ओपन झाला 505 ला. त्यानंतर ना शेअर मध्ये बॅड न्यूज आली. एक आपण त्यामध्ये समजूया, टाटा मोटर्स जो प्लांट होता चिंचवड मधला, त्या टाटा मोटर्सच्या एका प्लांटला समजा आग लागली, झाली नाही पाहिजे पण चुकून आग लागली, आणि त्याची माहिती आपल्याला मार्केटमध्ये त्याची न्यूज आली. तर काय झालं, तो स्टॉक खूप खाली पडला. तो स्टॉक 505चा स्टॉक आला फार 450 रुपयापर्यंत. किती, 450 रुपयापर्यंत आला. त्यानंतर काय झालं की अजून एक न्यूज झाली की त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही, आणि जी आग लागली होती ती फक्त एक मोकळी जागा होती, त्या जागेला लागली. त्यामुळे काय झालं, लोकांना कळालं की हा म्हणजे स्टॉक मेन जे कंपनीचे ऍसेट होते त्याला काही जास्त लॉस झालेला नाही. त्यामुळे त्या शेअरची प्राइस पुन्हा वाढली, त्याची वाढली शेअरची प्राइस परत. शेअर, तो शेअर वाढून परत गेला कितीपर्यंत, 510 पर्यंत गेला. येस. आणि त्यानंतर ना ज्यावेळेस मार्केट पडलं, परत ज्यावेळेस मार्केट 3:30 वाजता मार्केट बंद होतं, त्यावेळेस पुन्हा एकदा न्यूज आली की त्यामध्ये जे सुरुवातीला सांगितलं होतं की काही जीवित हानी झालेली नाहीये, तर त्यापेक्षा जास्त त्यात एका व्यक्तीला जखम म्हणजे दुखापत झाली, फक्त एवढं आपल्याला कळालं. पण त्यामध्ये काय झालं की आपल्या मार्केटमध्ये एक निगेटिव्ह वातावरण पसरलं, आणि त्यामुळे तो शेअरची प्राइस आहे ती शेअरची प्राइस एक परत खाली पडली, आणि तो मार्केट तिथे क्लोज झाला. तर आता आपण काय करू की जो शेअर आहे तो खाली पडून किती आला, 490 ला आला,
असं आपण इथे कन्सिडर करूयात. आणि आपण अशा प्रकारे तुम्हाला ह्या चार व्हॅल्यू तुम्हाला इथं मिळाल्या. सकाळी 505 ला मार्केट ओपन झालं, त्यानंतर मार्केटमध्ये बॅड न्यूज आली किंवा कोणत्याही कारणास्तव शेअर खाली पडला, त्यानंतर शेअर परत वाढला आणि त्यानंतर शेअर मार्केटमध्ये परत त्या शेअरमध्ये त्यांनी लो पॉईंट हे केला. तर आता ह्या 4 पॉईंट वरून आपल्याला एक कॅन्डल स्टिक्स ड्रॉ करायचे आहे. तर सगळ्यात पहिलं आपलं काम काय होतं, ते आपल्याला हे 4 पॉईंट ड्रॉ करून घ्यायचे. काय करायचे, हे 4 पॉईंट आपल्याला ड्रॉ करायचे. तर हे पहा, ह्या स्टॉकचा ओपन कोणता आहे, 505 चा. समजा मी ओपन पॉईंट हा ड्रॉ केला, त्याला आपण ओपन असं नाव देऊ. त्यानंतर त्या स्टॉकनी लो क्रिएट केला. काय केला, लो क्रिएट केला 450 चा. आता मला सांगा, आपला ओपन 505 चा आहे, तर लो कुठे असणार, खाली का वर? या स्टॉकचा लो कुठे असणार, खाली का वर? खाली. तर आता आपण काय करू, हे पहा, हा जो स्टॉक आहे त्याचा लो आपण किती केला होता, ह्याचा 450 लो होता. समजा हा स्टॉक हा या लो पर्यंत हा स्टॉक आला. येस. त्यानंतर काय झालं की हा स्टॉकची प्राइस वाढली, तो स्टॉक गेला 510 पर्यंत. येस. तर 510 पर्यंत आपला 510 पुढे आला, 505 वरती, म्हणजे आपली हायेस्ट प्राइस किती झाली, 510. त्यानंतर मार्केट ज्यावेळेस क्लोज झालं त्यावेळेस तो मार्केट क्लोज केलं झालं 490 ला. आपला क्लोजची व्हॅल्यू किती आहे, हे पहा, हे काय व्हॅल्यू टाकतो. क्लोज आहे आपला, सॉरी, लो झाला, लो आहे 450 चा. आपला एच आहे 510 चा. आणि मार्केट आपलं क्लोज झालं, क्लोज होतं आणि मार्केट कितीला क्लोज झालं, 490 ला. येस. तर 490 कुठं असणार, ओपन आणि क्लोज मध्ये असणार, बरोबर. सेम मी काय केलं, त्याचं जे क्लोजिंग आहे ते क्लोजिंग घेतलं इथे. आता मला काय करायचे, आता मला फक्त या पॉईंटला कनेक्ट करायचे. तर हे पहा, तर मी अशा प्रकारे इथं काय करतो, त्याच्यामध्ये एक लाईन ड्रॉ करतो. चारही पॉईंट्स मध्ये अशी ड्रॉ केली आणि मला फक्त काय करायचं, आता ओपन आणि क्लोज हे तुम्हाला जोडायचे आहेत. आता मी याच्यामध्ये बघा अशा प्रकारे इथे पॉईंट घेतो. हा ओपन आहे आपला आणि हा आपला क्लोज आहे. तर हा मी अशा प्रकारे ओपन आणि क्लोज हे पॉईंट जोडले, तुम्हाला अशापैकी हा चार्ट तुम्हाला इथे पाहायला मिळाला. आता मला सांगा, आता याचा ओपन कुठे आहे, वरती, याचा क्लोज कुठे आहे, खाली. याच्यामध्ये काय झालं की ह्याची जी क्लोजिंग प्राइस आहे ती ओपनिंग प्राइस पेक्षा कमी आहे. त्यामुळे ही कोणती प्रकारची कॅन्डल झाली, बुलिश का बेरिश? बेरिश. येस. त्यामुळे आपण याला काय म्हणतो, रेड कॅन्डल ही आपली बेरिश कॅन्डल असते आणि ग्रीन कॅन्डल ही आपली बुलिश कॅन्डल असते. तर काय आलं तुम्हाला, डिफरन्स काय आला का तुम्हाला, कशा प्रकारे आपण कॅन्डलस्टिक ड्रॉ करू शकतो आणि कशा प्रकारे तुम्हाला त्या कॅन्डलस्टिकला आयडेंटिफाय करायचं. येस. तर असं तुम्ही स्वतःहून देखील करू शकता. तुम्ही ज्यावेळेस अशी प्रॅक्टिस कराल ना, त्यावेळेस तुम्हाला एक चांगल्या प्रकारे तुम्हाला कळेल की कशा प्रकारे तुम्ही कोणती कॅन्डल बुलिश आहे आणि कोणती कॅन्डल बेरिश आहे. येस. तर तुम्हाला अशाच प्रकारच्या सेम कॅन्डल तुम्हाला आपल्या चार्टवर पाहायला मिळते. मी तुम्हाला ते शेअर करतो. येस. तर हे पहा, सेम कॅन्डल बघा. मी तुम्हाला ज्या 2 कॅन्डल आता शिकवल्या, बुलिश आणि बेरिश, त्याच प्रकारच्या कॅन्डल तुम्हाला सगळीकडे पाहायला मिळतील. आता मला सांगा, तुम्हाला या कॅन्डलस्टिकला रीड करायचंय, तर तुम्ही काय रीड करू शकता. आता तुम्हाला इथे बघा, इथे तुम्हाला इथे ग्रीन कलरचे कॅन्डल दिसतात. त्याचा अर्थ काय, शेअरची प्राइस वाढते, कंटिन्युअसली बेसिसवर शेअरची प्राइस वाढत आहे. त्यानंतर रेड कॅन्डल दिसल्या, तुम्ही काय सांगू शकता की शेअर आता खाली पडायला लागलेला आहे. परत तुम्हाला इथं काय दिसतं की शेअरची एक ग्रीन कॅन्डल दिसते, त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचा हायेस्ट प्राइस आहे. इथे तुम्हाला फक्त बघा एक शॅडो तुमची इथं मोठी दिसते तुम्हाला, शॅडो. याचा अर्थ काय, की तो शेअर प्राइस वाढला खरा, बट त्यानंतर तो शेअर प्राइस परत खाली आला. तिथं आपण हे शॅडो समजू शकतो. त्यानंतर इथे बघा, इथे रेड कॅन्डल दिसते, तुम्हाला काय कळतं की शेअर प्राइस खाली पडायला लागलेला आहे. अशा प्रकारे तुम्ही आता कॅन्डल रीड करू शकता. सुरुवातीला आपल्याला फक्त हे असे दिसत होते की याच्यामध्ये तुम्हाला कळत होतं की फक्त रेड आणि ग्रीन दिसत होतं. बट आता तुम्ही त्याला वाचू शकता की आता बघा, समजा तुम्ही आता शेवटची कॅन्डल बघा. आता ही कॅन्डल, मला सांगा, तुम्ही शेवटची कॅन्डल फक्त पहा. या शेवटच्या कॅन्डल तुम्ही ऑब्झर्व करा आणि शेवटच्या कॅन्डलला पाहून तुम्हाला काय वाटतं ते सांगा फक्त.
या कॅन्डलला पाहून तुम्ही काय काय सांगू शकता मला ते सांगा. येस, शेअर बुलिश आहे एक्झॅक्टली, आणि शेअरची प्राइस वाढते बरोबर. अजून काही सांगू शकतो त्याच्यामध्ये? त्याच्यामध्ये आपण अजूनच सांगू शकतो की हा जो स्टॉक आहे ना, हा स्टॉक वाढला होता, म्हणजे सुरुवातीला हा स्टॉक खूप वाढला होता, त्याच्या हायएस्ट लेवल पर्यंत स्टॉक गेला होता, पण त्यानंतर तो स्टॉक खाली आलेला आहे. येस, ओपन आणि क्लोज मध्ये फार डिफरन्स नाही. येस, त्यामुळे याचा अर्थ काय, की ह्याच्यामध्ये जी मुवमेंट झालेली आहे ती कमी आहे. आणि तुम्ही बघा, ही जी कॅन्डल आहे, रेड कलरची कॅन्डल आहे, त्याच्यामध्ये ओपन आणि क्लोज मध्ये खूप डिफरन्स आहे. आता तो डिफरन्स चेक करायचा आहे, तर आपण याचा ओपन आणि याचा क्लोज, याचा क्लोज जर चेक केला तर तुम्हाला इथे 81 पॉईंटचा डिफरन्स आहे. किती? 81 पॉईंट्स, म्हणजे 3.5% कॅन्डल आहे. तेच आता आपण काय करूयात, आपण जी लेटेस्ट असेल तर आपण कॅन्डल पाहूया, याचा ओपन याचा क्लोज पाहूयात. किती आहे? हा फक्त 19 पॉईंटचा आहे, आणि ह्याच्यामध्ये 0.86% कॅन्डल आहे. तर जेवढी कॅन्डलची बॉडी मोठी तेवढी कॅन्डल स्ट्रॉंग असं आपण कन्सिडर करतो. लक्षात घ्या, जेवढ्या कॅन्डलची बॉडी ही जेवढी मोठी असेल ना, तेवढी ती कॅन्डल स्ट्रॉंग असे असं म्हणतो, आणि जेवढी बॉडी छोटी तेवढी तो स्ट्रेंथ आणि ती कॅन्डल छोटी असं आपण त्याच्यामध्ये कन्सिडर करतो. तर या अशा प्रकारे तुम्ही कॅन्डल्सला रीड करू शकता. आता तुम्हाला मी अजून एक पॉईंट सांगतो, ती पॉईंट म्हणजे स्ट्रेंथ. येस, इमेज क्लिअर नाही येते. हा, तर हे पहा, हे तुम्हाला कॅन्डल्स मध्ये बघा, ही जी पहिली कॅन्डल आहे तुम्हाला हायलाइटर मी एकदा दाखवतो. त्याच्यामध्ये जी पहिली कॅन्डल आहे याच्यामध्ये बघा बॉडी मोठी आहे, याच्यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची, येस येस येस, रेड मोठी असली तरी ती स्ट्रॉंग. येस, बरोबर. तर ही जी ग्रीन कलरची कॅन्डल आहे, त्या ग्रीन कलरच्या कॅन्डलला कोणत्याही प्रकारची शॅडो नाहीये, कारण तुम्ही अप्पर शॅडो, हाय आणि लो नाही त्याला. तर ज्या कॅन्डलला कोणत्याही प्रकारची शॅडो नसते ना, ती सगळ्यात स्ट्रॉंग कॅन्डल समजली जाते. काय झालं, स्ट्रॉंग कॅन्डल समजली जाते. त्यानंतर ना दुसरी कॅन्डल बघा, ज्या कॅन्डलला लोएस्ट पॉईंट नाहीये बट हायएस्ट पॉईंट आहे, त्याला आपण थोडीशी लेस बुलिश म्हणू शकतो. त्यानंतर जसं जसं तुम्ही खाली येताल, आता ही बघा, या कॅन्डलला काय झालं, की हा जो ह्याला पण लो नाहीये, आणि ह्याची जी हायएस्टची वरची वीक आहे, ती वरची जी शॅडो आहे ती खूप मोठी आहे, तिथे आपण त्याला लेस बुलिश कॅन्डल म्हणतो. आणि दुसरी म्हणजे काय, याच्यामध्ये काय झालं बघा, लोएस्टला खाली पण शॅडो आहे, वरती पण शॅडो आहे, आणि मध्ये आपल्याला ही बॉडी दिसते, तर ही झाली लेस बुलिश कॅन्डल. त्यानंतर न्यूट्रल कॅन्डल अशा प्रकारे असते. त्यानंतर ना ते तुम्ही अशा प्रकारे रेड कॅन्डलचं पण पाहू शकता. तर रेड कॅन्डल मध्ये जी रेड कलरची कॅन्डल, जी सगळ्यात मोठी बॉडी आणि ज्याला शॅडो नसते, ती एक मोठी स्ट्रॉंग कॅन्डल आपण याच्यामध्ये समजली जातो. तर अशा प्रकारे कॅन्डल स्टिकची स्ट्रेंथ तुम्ही अशा प्रकारे फाइंड आउट करू शकता. येस, तर ज्यावेळेस तुम्हाला अशा प्रकारची ग्रीन कॅन्डल दिसेल ना, सगळ्यात मोठी कॅन्डल, ज्याला तुम्हाला शॅडो किंवा वीक नाहीये, तर ती कॅन्डल तुम्हाला एक नेक्स्ट त्याच्यानंतरची नेक्स्ट कॅन्डल आहे, तुम्हाला एक शेअर वाढणार आहे अजून, असा संकेत देतो नाही का, असे आपल्याला एक प्रिडिक्शन सांगतो की मोस्ट ऑफ द टाइम आपल्याला पुढचा शेअर आहे तो, किंवा पुढच्या काही दिवसांमध्ये त्या शेअर वाढवणार आहे, असं आपण त्यामध्ये प्रेडिक्ट करू शकतो, जर तुम्हाला एक मोठ्यामध्ये ग्रीन कॅन्डल दिसली तर. येस, तर हे अशा प्रकारे तुम्हाला कॅन्डल स्टिक्स मी तुम्हाला सांगितलेले आहेत. येस, तर कॅन्डल स्टिक कळालं तुम्हाला, कॅन्डल स्टिक्सचे 4 पॉईंट कोणते कोणते? OHLC, ओपन, हाय, लो आणि क्लोज. त्यानंतर कॅन्डलची बॉडी जेवढी मोठी तेवढी कॅन्डल स्ट्रॉंग. ते कोणती असू दे कॅन्डल, मग रेड कॅन्डल असू द्या, नंतर ग्रीन कॅन्डल असू द्या. क्लिअर? इथपर्यंत क्लिअर आहे सर्वांना?
येस, त्याचा जाऊयात पुढे. नेक्स्ट टॉपिक. आता हे पहा, कॅन्डलस्टिक मधले ना मी तुम्हाला जो मेजर पार्ट आहे तो तुम्हाला मी सांगितलेला आहे. आता तुम्हाला आहे ना म्हणजे तुम्हाला जर ह्याच्यामध्ये अजून ऍडव्हान्स स्टडी करायचं असेल तर तुम्हाला जे कॅन्डलस्टिकचे पॅटर्न असतात, कॅन्डलस्टिकचे पॅटर्न असतात, त्या पॅटर्नचा स्टडी करावा लागेल. कारण मी तुम्हाला मग त्याचं म्हणतात ना त्या पाया सांगितलं तुम्हाला कॅन्डलचा, त्याच्यामध्ये तुम्हाला सिंगल कॅन्डलस्टिक पॅटर्न जसे की आपण शूटिंग स्टार, हॅमर, मॉर्निंग स्टार, हे या अशा प्रकारे कॅन्डलस्टिकचे प्रकार आहेत. या प्रकारचा तुम्ही ज्यावेळेस तुम्ही याचा स्टडी करताल ना त्यावेळेस तुम्हाला एक प्रेडिक्शन करायला खूप सोपं जाईल आणि त्याचा तुम्ही त्यामध्ये ट्रेडिंग मध्ये यूज करू शकता. त्यामुळे कॅन्डलस्टिक्स तुम्हाला फक्त मी जसं जो पाया आहे, जसं जो बेस आहे ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तिथनं पुढचा जो अभ्यास आहे तो तुम्हाला स्वतः करावा लागेल. त्याचे मी एक्झाम्पल तुम्हाला मी सांगेल त्यानंतर पुढे देखील. येस. त्यानंतर आपला आहे ट्रेंड. ट्रेंड म्हणजे काय आणि ट्रेंडचे प्रकार. तर ट्रेंडला आपण मराठीत काय म्हणतो, दिशा. की एखादा स्टॉक आहे तो कुठे चाललाय, वर चाललाय, खाली चाललाय. ह्या आपल्या दोन प्रकारचे ट्रेंड माहिती आहे. अप, वर चाललाय म्हणजे अप ट्रेंड आणि खाली चाललाय म्हणजे डाऊन ट्रेंड. येस. पण स्टॉक मार्केटमध्ये असे पण काही शेअर असतात ते काय करतात, ते स्पेसिफिक रेंज मध्ये फिरतात. म्हणजे इथे मी तुम्हाला एक दाखवतो की हा जो स्टॉक आहे आता काय करतोय, हा स्टॉक एका रेंज मध्ये फिरतोय. मी तुम्हाला ते पण ड्रॉ करून दाखवतो. हे पहा, समजा हे मी असा रेक्टँगल ड्रॉ केला. आम्ही काही काही स्टॉक हे असे असतात की ते स्टॉक काय करतात, की ते स्टॉक या रेंज मध्ये फिरतात. आता हे पहा, एखादा स्टॉक काय करतो, ते शेअर प्राइस बघायचा सुरू झाली, हा स्टॉक वर जातो, परत खाली येतो, परत 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 खाली येतो. आता याच्यामध्ये काय होतं बघा, हा जो स्टॉक आहे हा एक अप ट्रेंडला पण नाही आणि डाऊन ट्रेंडला पण नाही. तर अशा प्रकारे जो एखादा शेअर जर असा फिरत असेल तर त्याला आपण कोणता ट्रेंड म्हणतो माहितीये का, त्याला म्हणतो आपण साइडवेज ट्रेंड. म्हणजे तो अप ट्रेंडला पण नाही आणि डाऊन ट्रेंडला पण नाही. तर तिसरा प्रकारचा ट्रेंड कोणता, साइडवेज. तर ट्रेंडचे तीन प्रकार असतात. एक तर अप ट्रेंड ज्याच्यामध्ये शेअरची प्राइस ही वर जाते. दुसरा डाऊन ट्रेंड ज्यामध्ये शेअरची प्राइस खाली पडते. आणि तिसरा साइडवेज. तर साइडवेज मध्ये शेअरची प्राइस जी आहे ती एका स्पेसिफिक रेंज मध्ये फिरत असते. क्लिअर. ट्रेंडचे तीन प्रकार असतात, अप ट्रेंड, डाऊन ट्रेंड आणि साइडवेज ट्रेंड. येस. तर याचं आता आपण एक्झाम्पल पाहूयात. तर हे पहा, हा एक आपला दीपक नाईट्रेटचा स्टॉक आहे. आता मला सांगा, या स्टॉक कडे पाहून तुम्हाला काय वाटतं, हा स्टॉक कोणत्या ट्रेंड मध्ये आहे, अप ट्रेंड, डाऊन ट्रेंड, साइडवेज इथपर्यंत. हा, इथनं इथपर्यंत काय वाटतं तुम्हाला, हा स्टॉक कोणत्या ट्रेंड मध्ये आहे? येस. कारण बघा, हा स्टॉक इथनं इथपर्यंत गेलाय म्हणजे हा स्टॉक अप ट्रेंड मध्ये आहे इथपर्यंत, बरोबर. त्यानंतर बघा आता, त्यानंतर इथे बघा, इथे हा स्टॉक थांबला, एक रेंज तयार होते या स्टॉक मध्ये. बघा ही अशा, आपण अशा प्रकारे रेंज तयार केली याची. तरी ते तुम्हाला दिसतंय हा स्टॉक हा एका रेंज मध्ये फिरतोय आणि स्टॉक सध्या कोणत्या ट्रेंड मध्ये आहे? येस, साइडवेज. तर स्टॉक आधी कोणत्या ट्रेंड मध्ये होता, अप ट्रेंड मध्ये होता. त्यानंतर मग त्या स्टॉक मध्ये आपल्याला तो स्टॉक एका स्पेसिफिक रेंज मध्ये फिरतोय, म्हणजे तो स्टॉक आता साइडवेज ट्रेंड मध्ये आहे. आणि जर जर ह्या स्टॉकनी ही जी लेवल आहे, म्हणजे आता समजा मी तुम्हाला ड्रॉप करतो. समजा एखादा स्टॉक, हा स्टॉक इथे आला आणि इथनं ही जी लाईन आहे, हा जो लेवल आहे, त्या स्टॉकने समजा ही लेवल ब्रेक केली आणि हा स्टॉक वरती गेला लागला, तर मग कोणता ट्रेंड होणार, पुन्हा एकदा अप ट्रेंड आपल्याला पाहायला मिळेल. किंवा आता समजा ह्या स्टॉकने वरती वाढायच्या ऐवजी तो खाली पडला आणि त्यानंतर तो स्टॉक परत खाली पडायला लागला, तर आपल्याला इथं डाऊन ट्रेंड पाहायला मिळणार. क्लिअर. तर कोणताही स्टॉक, तुम्ही कोणताही स्टॉक घ्या, प्रत्येक स्टॉकचा हा सेपरेट स्पेसिफिक ट्रेंड असतो. त्या ट्रेंडनुसार तो शेअर त्यामध्ये फिरत असतो. येस. तर ट्रेंड आपल्याला माहित असणं खूप महत्वाचं आहे. तुम्ही कोणताही स्टॉक घ्या, तुम्हाला कोणत्याही स्टॉकचा ज्यावेळेस तुम्ही ट्रेडिंग करताना त्यावेळेस तुम्हाला त्या स्टॉकचा ट्रेंड माहित पाहिजे, कोणत्या ट्रेंड मध्ये तो स्टॉक आहे तो. येस.
तर आपला सध्या दीपक नायट्राइटचा जो स्टॉक आहे सध्या आपल्याला साईड मध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळे तुम्हाला अप ट्रेंडची डेफिनेशन सांगितली. डाऊन ट्रेंड मध्ये तुम्हाला मी सांगतो. आता हे पहा, हा स्टॉक बघा. दिसतोय हा स्टॉक इथून या लेवल पर्यंत खाली येतो. तर हा कोणत्या प्रकारचा ट्रेंड झाला? येस, डाऊन ट्रेंड. तर अशा प्रकारे तुम्ही ह्या ट्रेंडचे असे 3 प्रकार पडतात. तर या ट्रेंड तुम्हाला माहित असणं खूप अत्यावश्यक आहे. तर ट्रेंडचे 3 प्रकार आहेत, अप ट्रेंड, डाऊन ट्रेंड आणि साइडवेज. आता बघा, आता जसं तुम्ही स्टॉक जर ह्याला क्लोजली मॉनिटर जर केलं, तर जर तुम्ही चार्ट पाहिला ना, तुम्हाला इथे पाहायला मिळेल की हा स्टॉक सध्या आहे ना, आता डाऊन ट्रेंड वरून तो साइडवेज ट्रेंड मध्ये चेंज झालाय बघा. हा स्टॉक आहे, हा डाऊन ट्रेंड वरून साइडवेज ट्रेंड मध्ये चेंज झालाय. दिसतंय तुम्हाला? हा स्टॉक आता एक स्पेसिफिक रेंज मध्ये फिरतो. तर ज्यावेळेस हा स्टॉक हा इथे ब्रेकआउट देईल तुम्हाला, हे पहा, ज्यावेळेस स्टॉक हा तुम्हाला या लेवलला किंवा या लेवलला जर त्यांनी वरच्या साईडला ब्रेकआउट दिलं, तर आपल्याला तो स्टॉक एक वरच्या साईडला अपट्रेंड मध्ये पाहायला मिळेल. आणि जर त्या स्टॉकने खालच्या साईडला ब्रेकआउट दिलं, तर तो स्टॉक आपल्याला इथे इथे एक अपट्रेंडला पाहायला मिळेल, किंवा जर हा जर खाली आला तर आपल्याला डाऊन ट्रेंडला हा स्टॉक त्यांनी पाहायला मिळेल. येस, क्लिअर? ट्रेंडचे प्रकार काय असतात आणि ते कशा प्रकारे आपण आयडेंटिफाय करू शकतो? सगळ्यांनी कमेंट करा. किती जण आहेत आपले मीटिंगमध्ये? 9 लोक आहेत टोटल. सगळ्यांनी सांगा मला एकदा, कळते का तुम्हाला? म्हणजे कळते सर्वांना. आता ट्रेंड झाला, त्यानंतर टाइम फ्रेम्स. आता टाइम फ्रेम्स सारखं काय? टाइम फ्रेम्स म्हणजे तुम्ही कोणत्या प्रकारचा चार्ट पाहताय. कारण हे पहा, आता मी तुम्हाला चार्ट चेंज करू आपण. रिलायन्स त्याला तर हा अशा प्रकारचा चार्ट आहे. तर या चार्ट मध्ये बघा, सध्याची टाइम फ्रेम आहे. टाइम फ्रेम म्हणजे काय? त्याची जी एक कॅन्डल आहे ती एका दिवसाची कॅन्डल आहे. किती? एक दिवसाची कॅन्डल आहे. मला सांगा, जर तुम्ही इंट्राडे करता, आता इंट्राडे मध्ये काय असतं? इंट्राडे मध्ये आपण एका दिवशी सकाळी बाय करतो, संध्याकाळी सेल करतो, किंवा एका दिवशी त्याला बाय किंवा सेल करतो. आता तुम्हाला फक्त एका कॅन्डलवरून तुम्हाला कळू शकतं का कधी बाय करायचं आणि कधी सेल करायचं? फक्त तुम्ही एका कॅन्डलवरून ठरवू शकता का त्याला कधी बाय करायचं कधी सेल करायचं? नाही ठरवू शकत. तर मग अशा वेळेस आपल्याला काय करावं लागतं, की ही जी वन डे ची कॅन्डल आहे त्याला आपल्याला छोटी करावी लागते. म्हणजे तुम्हाला ही जी टाइम फ्रेम आहे, तो टाइम फ्रेम तुम्हाला एका दिवसावरून तो तुम्हाला आणावा लागतो 15 मिनिटावर. हे पहा, हा जो स्टॉक आहे, येस, हे बघा, ह्या कॅन्डल पासून ते या कॅन्डल पर्यंत हा अख्खा एक दिवस आहे. काय आहे? अख्खा एक दिवस आहे. त्या एक दिवसामध्ये 15-15 मिनिटाचे तुम्हाला इथे या कॅन्डल्स पाहायला मिळतील. हे बघा, त्या तुम्हाला ज्या कॅन्डल दिसतात, मी तुम्हाला 2 लाईन्स ड्रॉ केल्यात. त्या ज्या कॅन्डल आहेत त्या एका दिवसाच्या कॅन्डल आहेत. जर तुम्हाला एवढ्या कॅन्डल दिसल्या, तर तुम्ही 100% याच्यामध्ये तुम्हाला कळू शकतं, की तुम्हाला कधी बाय करायचं आणि कधी सेल करायचं. बरोबर? आता हे जे 15 मिनिटाचे कॅन्डल आहेत, ते आपण फक्त ट्रेंड कन्फर्मेशनसाठी पाहतो. त्यानंतर आपली जो एंट्री पेज असते, त्यात आपण काय करतो, ह्याला अजून चेंज करून त्याला आपण घेतो 5 मिनिटवर. बघा, 15 मिनिटामध्ये आपल्याला खूप कमी कॅन्डल दिसल्या, बरोबर? जर तुम्ही याचा कॅन्डल्स मोजायला गेला ना, 174 कॅन्डल्स आहे तुम्हाला. किती? 74 कॅन्डल्स आहेत तुम्हाला. किती? एका दिवसामध्ये 5-5 मिनिटाच्या. तेच जर तुम्ही त्याला 15 मिनिटामध्ये चेंज केलं, तर 15 मिनिटामध्ये तुम्हाला इथं
किती कॅन्डल दिसतील? एक 23 कॅन्डल दिसतील. आणि जर तुम्ही याला डेली चार्ट केला तर तुम्हाला फक्त एकच कॅन्डल दिसेल. येस. तर तुम्ही कोणती ट्रेडिंग करताना त्यानुसार तुम्हाला टाइम फ्रेम चेंज करावा लागतो कॅन्डलचा. आता ही जी कॅन्डल आहे ही एका दिवसाची कॅन्डल आहे. जर तुम्हाला इंट्राडे करायचं असेल तर तुम्हाला 15 मिनिटावर घ्यायला लागेल. त्यासाठी ट्रेंड कन्फर्मेशनसाठी की मार्केटमध्ये त्या शेअरचा ट्रेंड कोणता चालू आहे आणि त्यानंतर तुम्हाला एंट्री घेण्यासाठी तुम्हाला 5 मिनिट टाइम फ्रेम करावा लागेल. येस, कळालं तुम्हाला टाइम फ्रेम काय असतं? कळालं. आता या टाइम फ्रेम मध्ये एक जी कॅन्डल आहे, मी जी 5 मिनिट तुम्हाला सिलेक्ट केले, तर ही एक जी कॅन्डल आहे ती 5 मिनिटाची कॅन्डल आहे. क्लिअर? आणि जी आपण पहिल्यांदा पाहिली एक कॅन्डल फक्त ही जी फक्त आपण एक कॅन्डल पाहिली ही एका दिवसाची कॅन्डल आहे. आणि आपण आता काय करून घेऊ 5 मिनिटाची कॅन्डल पाहतो. येस. तर इंट्राडे मध्ये तुम्हाला 5 मिनिट आणि 15 मिनिट अशा दोन कॅन्डल स्टिक्सचा आपण यूज करतो. दोन टाइम फ्रेमचा आपण यूज करतो. त्यातला पहिली जी मोठी टाइम फ्रेम असते ती कधी पण आपल्याला ट्रेंड कन्फर्मेशनसाठी असते नाही का, सध्या शेअर कोणत्या ट्रेंड मध्ये आहे ते जाणून घेण्यासाठी. आणि दुसरी जी टाइम फ्रेम असते छोटीवाली त्यामध्ये आपण एंट्री किंवा एक्झिट घेतो. क्लिअर? तर हे पहा, इंट्राडे साठी आपला जो टाइम फ्रेम आहे किती असणार? 15 मिनिट आणि 5 मिनिट. म्हणजे कोणत्या प्रकारचं चार्ट आपल्याला चेक करायचंय ते तुम्हाला मी आधी सांगतोय. इंट्राडे मध्ये आपल्याला 15 मिनिट आणि 5 मिनिटाचा टाइम फ्रेम चूज करायचा आहे. स्विंग ट्रेडिंग मध्ये आपण 1 डे किंवा 1 आवर्ससाठी यूज करू शकतो. आणि पोझिशनल ट्रेडिंग मध्ये आपण वीकली किंवा डेली कॅन्डलस्टिकचा यूज करू शकतो. तर मी तुम्हाला तिन्ही सांगतो. आता आपण इंट्राडेचं पाहिलं. आता आपण काय सांगितलं, स्विंग मध्ये आपण काय करणार? डेली म्हणजे ही डेली कॅन्डलस्टिक आपण ट्रेंडसाठी पाहणार. आणि दुसरी कॅन्डलस्टिकचा प्रकार म्हणजे आवरली 1 आवरच्या कॅन्डल पाहणार. ते आपण स्विंग ट्रेडिंग मध्ये आपण अशा प्रकारे कॅन्डलचा यूज करणार. क्लिअर? आणि जर आपल्याला हे करायचं असेल पोझिशन ट्रेडिंग असेल तर आपली काय वीकली आणि डेली त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो? इथे 1 वीक सिलेक्ट करतो. किती? 1 वीक. हे तुम्हाला 1 वीक मध्ये असं कळतंय. आणि जर तुम्हाला एंट्री घ्यायची असेल तर तुम्ही इथे 1 डे ची कॅन्डल सिलेक्ट करू शकता. टाइम फ्रेम्स कळायला तुम्हाला कशा असतात? येस. तर मला सांगा, आपण ह्या ज्या टाइम फ्रेम चूज करतोय, मी तुम्हाला मग विचारत आपण इंट्राडे मध्ये डेली, आता मला तुम्हीच सांगा इंट्राडे मध्ये आपण डेली कॅन्डलस्टिक का यूज करत नाही? म्हणजे एका डेचा चार्ट का पाहत नाही? चॅट बॉक्स मध्ये सांगा, सॉरी कमेंट बॉक्स मध्ये सांगा तुम्ही. येस, एक्झॅक्टली. तर ज्यावेळेस आपण इंट्राडे करतो ना त्यावेळेस आपल्याला ट्रेंड माहिती असला पाहिजे त्या स्टॉकचा. आणि आपल्याला त्या स्टॉकचा प्रिव्हियस डेटा पण पाहिजे असतो लाईव्ह मार्केट मधला. त्यामुळे आपण डेली कॅन्डलस्टिकवर ट्रेड करत नाही, तर आपण ट्रेड करतो 15 मिनिटच्या कॅन्डल आणि 5 मिनिटाच्या कॅन्डल. तर नेहमी लक्षात ठेवा, कधी पण जेव्हा तुम्ही कॅन्डलस्टिक्स अनालिसिस करता, जेव्हा तुम्ही स्टॉकमध्ये एंट्री किंवा एक्झिट घ्यायचा असतं त्यावेळेस कधी पण आपलं पहिल्यांदा मोठी टाइम फ्रेम पाहिजे, त्यानंतर मग छोटी टाइम फ्रेम जायचं. म्हणजे पहिल्यांदा 15 मिनिटाचे कॅन्डलस्टिक पाहिजे आणि त्यानंतर 5 मिनिटाचं पाहिजे इन केस ऑफ इंट्राडे. जर तुम्ही स्विंग करणार असाल तर आधी डेली कॅन्डलस्टिक पाहिजे, त्यानंतर 1 आवरली कॅन्डलस्टिक पाहिजे, नंतर पोझिशनल ट्रेडिंग असेल तर आधी वीकली पाहिजे मग डेली पाहिजे. तर अशा प्रकारे तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये टाइम फ्रेम्सचा यूज करू शकता आणि याच्या माध्यमातून तुम्ही ट्रेडिंग देखील करू शकता. तर इथपर्यंत क्लिअर? ओके. श्रुती मॅम रिपीट करा सर. एकच मिनिट. तर इंट्राडे मध्ये आपण आता बघा, ही जी कॅन्डल आहे, आता ही जी नॉर्मली कॅन्डल आहे ती मी जी बघाल एक लाईन मारलेली आहे, ती जी लाईन मारली ना मी ती एका दिवसाची कॅन्डल आहे, एका दिवसाची कॅन्डल आहे. तुम्हाला जर या कॅन्डल मध्ये ट्रेड करायचं असेल, तुम्हाला याच्यामध्ये बाय आणि सेल करायचं असेल तर तुम्हाला काही कळणारच नाही ना. बघा ना,
ह्या एका कॅन्डल मध्ये तुम्हाला काय करणार आहे? आता मी तुम्हाला नॉर्मल लाईव्ह मार्केट दाखवलं का? हे पहा, आता ही डेली कॅन्डल चालू आहे आणि ही जी कॅन्डल चालू आहे ना, ही सकाळची चालू आहे. बिटकॉइनचा ही आहे, चार्ट आहे हा बिटकॉइनचा. तर मला सांगा, आता तुम्ही ह्याच्यामध्ये कधी बाय करणार, कधी सेल करणार तुम्हाला कळतंय का? या फक्त एका वन डेची कॅन्डलस्टिक आहे. याच्यामध्ये तुम्हाला काय कळतंय? तुम्हाला कधी बाय करणार आहे, कधी सेल करायचं तुम्हाला कळतंय का त्याच्यामध्ये? नाही कळत. येस. आता मी काय करतो, याला फक्त 15 मिनिटाची कॅन्डल हे करतो, कन्व्हर्ट करतो. आता मला बघा, मी ज्यावेळेस त्याला 15 मिनिटाच्या कॅन्डलस्टिक मध्ये आणेल, त्यावेळेस मला कळतंय, की हा जो स्टॉक आहे, हा स्टॉक ऑलरेडी इथे होता लोएस्ट पॉइंटला. आता स्टॉक वरती यायला लागलाय. म्हणजे असा ट्रेंड आहे, तो अप ट्रेंड आहे. वरच्या साईडला हा स्टॉक ट्रेड करत आहे. त्यामुळे मी वरच्या साईडला या स्टॉकमध्ये ट्रेड घेऊ शकते. येस. आणि यात मी जर 5 मिनिटात केलं, तर आपल्याला अजून चांगल्या प्रकारे ट्रेंडला एंट्री किंवा एक्झिट घेता येईल. आता बघा, मी तर काय करू शकतो, थोडंफार ड्रॉइंग वगैरे करू शकतो, की नाही का माझ्या मी तुम्हाला शिकवणार आहे कशा प्रकारे ड्रॉइंग करायचं. आता मी समजा अशा प्रकारे मी ड्रॉइंग केलं. त्यानंतर मी जर इथे ट्रेंड लाईन ड्रॉ केली, समजा मग आपण तुम्हाला ट्रेंड शिकवलं. तर तुम्ही तर ट्रेंडनुसार ट्रेंड लाईन पण ड्रॉ करू शकता. तरी मी 5 मिनिटावर ट्रेंड लाईन ड्रॉ केली अशा प्रकारे. आणि जर ही जी कॅन्डल आहे 5 मिनिटाची, या कॅन्डलनी हा जो ट्रेंड लाईन ब्रेक केली, त्यानंतर आपण सांगू शकतो, की आपण इथे अप ट्रेंडमध्ये एखादा ट्रेड घेऊ शकतो. क्लिअर? श्रुती मॅम कळालं का तुम्हाला? आपण डेली कॅन्डलस्टिक मध्ये इंट्राडे का करत नाही? कारण आपल्याला मेन म्हणजे आधीच्या कॅन्डल कळतच नाही ना, काय सांगायचा प्रयत्न करतात. तर ते जर तुम्ही 5 मिनिटं 15 मिनिटाच्या कॅन्डलस्टिक पाहिल्या, तर तुम्हाला कळतं की त्या स्टॉकची दिशा काय आहे. तो स्टॉक कोणत्या ट्रेंडला चाललेला आहे आणि त्यानुसार आपण त्या स्टॉकमध्ये एंट्री किंवा एक्झिट घेऊ शकतो. क्लिअर? तर हा बिटकॉइनचा चार्ट आहे. अशा प्रकारे तुम्ही यामध्ये पाहू शकता. येस. हा, आता बघा, आता ही डेली कॅन्डलस्टिक आहे. आता आपण जी 5 मिनिटाची कॅन्डलस्टिक पाहिली, त्यामध्ये आपल्याला असं दिसत होतं का? आपल्याला काय दिसत होतं, की हा स्टॉक अप ट्रेंडमध्ये झालेला आहे. मग तुम्ही डेली कॅन्डलस्टिक मध्ये तुम्हाला बघा काय दिसतंय, की हा स्टॉक खाली आला, खाली चालला नाही म्हणजे. येस. तर हे अशा प्रकारे ही कॅन्डल आहे. तर हा बिटकॉइनचा चार्ट आहे. किती आहे? $38,000 चालू आहे सध्या बिटकॉइनचा रेट. त्याच्यामध्ये पण तुम्ही ट्रेडिंग करू शकता. क्रिप्टो करन्सी मध्ये. त्यासाठी तुम्हाला एक दुसरं अकाउंट लागतं. पण ह्याच्यामध्ये टॅक्स 30% आहे. त्यामुळे अवॉइड करा तुम्ही. मी पण अवॉइड करतो. येस. तर हे टाइम फ्रेम्स कळाले तुम्हाला? 3 टाइम फ्रेम्स. सगळ्यांना समजले? येस. आता मी जे काही शिकवणार आहे तुम्हाला, तर हा एक म्हणतात ना, हे जे 3 पॉइंट आहेत, सपोर्ट, रेजिस्टन्स आणि ट्रेंड लाईन, हे 3 पॉइंट जर तुम्ही शिकलात, तर तुम्हाला स्टॉकमध्ये एंट्री, एक्झिट खूप सोप्या पद्धतीने जमणार आहे. त्यामुळे आता जे 3 पॉइंट आहेत, ते तुम्हाला एक नीट परत एकदा फोकस लावून तुम्हाला याच्यामध्ये ऐकायचे आहेत. तर एक 2 मिनिट फक्त मी त्याच्यामध्ये गॅप घेतो आणि 2 मिनिटानंतर आपण लगेच सुरुवात करूया. ओके? खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे. तर आपण एक 2 मिनिटांमध्ये सुरुवात करूयात. सपोर्ट, रेजिस्टन्स आणि ट्रेंड लाईन या पॉइंटला.
ओके, तर रेडी सगळेजण? कुठे गेले आपले पार्टिसिपेंट? कमी व्हायला लागले हळूहळू. मगाशी 9 जण होते, आता फक्त किती 6 जणच राहिले आहेत. 5 मी जर असं म्हणलं तर. ओके, सपोर्ट, रेजिस्टन्स आणि ट्रेंड लाईन हे 3 पॉइंट आहेत ना ट्रेडिंग मध्ये खूप महत्वाचे आहेत. तर याचा जर जास्तीत जास्त उपयोग जर तुम्ही पाहिला तर तुम्ही इंट्राडे मध्ये, स्विंग ट्रेडिंग मध्ये, पोझिशनल ट्रेडिंग मध्ये आणि इन्व्हेस्टमेंट मध्ये या तीनही प्रकारामध्ये, चारही प्रकारामध्ये याचा उपयोग करू शकता. त्यामुळे ट्रेडिंगला हे जे 3 पॉइंट आहेत, सपोर्ट, रेजिस्टन्स आणि ट्रेंड लाईन, हे तुम्ही जास्तीत जास्त फोकसने शिकण्याचा प्रयत्न करा. आता सपोर्ट काय असतो? आता मला एक सांगा, नॉर्मली आपल्या ज्या मराठी भाषेमध्ये आपण म्हणतो की सपोर्ट, मला एखाद्या गोष्टीचा सपोर्ट आहे, म्हणतो ना, मला माझ्या फॅमिलीचा सपोर्ट आहे. याचा अर्थ काय? की जर तुम्ही तुमच्या एखाद्या अडचणीमध्ये पडला, म्हणजे तुमच्या लाईफमध्ये कधी तुम्हाला एक ड्रॉबॅक आला, की तुमची फॅमिली तुम्हाला सपोर्ट करते, बरोबर? याचा अर्थ काय? की ज्यावेळेस एखादी गोष्ट खाली पडते, त्यावेळेस तो एका ठिकाणी ती येते आणि तिथे ती गोष्ट परत वर जाते, बरोबर? सपोर्टचा अर्थ बघा नॉर्मली. आता तुम्हाला सपोर्ट बघा, हे सपोर्ट तुम्हाला मी असं एक्झाम्पल मध्ये सांगतो, आपल्या बिटकॉइनच्या एक्झाम्पल मध्ये. या केसमध्ये बघा सेम तसं झालंय, की हा स्टॉक वर चालला होता, पण तो स्टॉक खाली यायला लागला. हा जो बिटकॉइन आहे तो खाली यायला लागला आणि त्याने एका ठिकाणी सपोर्ट घेतला. काय घेतला? सपोर्ट घेतला बघा, या पॉइंटला, किंवा तुम्ही या पॉइंटला पण कन्सिडर करू शकता. हे पहा, हा जो स्टॉक आहे हा वरती गेला, या एका ठिकाणी सपोर्ट घेतला आणि परत वरती गेला, परत वरती गेला, परत या ठिकाणी सपोर्ट घेतला, परत वरती गेला, परत खाली आला, या ठिकाणी सपोर्ट घेतला आणि अशा ठिकाणी सपोर्ट घेतला. तर ही एक काय झाली? सपोर्ट लाईन तयार झाली. काय झाली? सपोर्ट लाईन तयार झाली. मग मला सांगा, की जर आपण या सपोर्ट लाईनवर एखाद्या स्टॉकला बाय केलं, जर एखादा स्टॉक या सपोर्ट लाईनला येत असेल आणि या सपोर्ट लाईन पासून वर जात असेल, तर आपण अशा स्टॉकला सपोर्ट लाईनवर बाय करणे बरोबर आहे का? कळलं तुम्हाला मी काय म्हणतो ते? जर तुम्ही एखादा स्टॉक सपोर्टवर असेल, त्या सपोर्ट लाईनवर एखादा स्टॉक असेल आणि त्याच लाईनवर जर आपण एखाद्या स्टॉकला बाय केलं, तर आपल्यासाठी ही एक ट्रेडिंगची अपॉर्च्युनिटी ठरू शकते. येस, कारण तो स्टॉक त्या सपोर्ट लाईन पेक्षा जास्त प्रोबॅबिलिटी असते की तो स्टॉक तिथं वर जाणार आहे. कारण तुम्ही पाहू शकता इथं बघा, या स्टॉक मध्ये तसं झालंय, की हा स्टॉक वरती गेला, हा खाली आला, आपण जी लाईन ड्रॉ केली आहे, त्या लाईनवरून तो परत रिपीट केला, रिव्हर्स झाला. येस, तर अशी जी लाईन असते त्याला आपण सपोर्ट लाईन असे म्हणतो. आता हे आपण नॉर्मल आपल्या स्टॉक मध्ये पाहूयात. आता हा रिलायन्सचा स्टॉक आहे, कुठे गेला? आला. तर या रिलायन्सच्या स्टॉक मध्ये बघा, आता तुम्ही इथे बघा, इथे तुम्हाला सपोर्ट लाईन वाटते का? अशा कोणते पॉईंट आहेत का की जे त्या स्टॉकने सपोर्ट घेतलाय? तर हे पहा, मी इथे लाईन ड्रॉ करतो बघा, थोडी वरती लाईन ड्रॉ केलेली आहे त्याच्यामध्ये, दिसते तुम्हाला? की आपण खाली पण ड्रॉ करू शकतो. सपोर्ट घेतला म्हणजे काय, की ती जो स्टॉक आहे त्या स्टॉकला त्या लेवल पैसे आला, तिथून तो स्टॉक बाउन्स बॅक केला, परत रिव्हर्स झाला तो स्टॉक. एखादा स्टॉक खाली पडतोय, तो स्टॉक एका ठिकाणी येतो आणि तिथनं परत तो रिव्हर्स करतो, म्हणजे त्यांनी सपोर्ट घेतला त्या लेवलला. क्लिअर? तर हे पहा, मी इथे लाईन ड्रॉ केलेली आहे एक. या लाईन मध्ये काय झालंय बघा, की हा स्टॉक वर चाललाय, त्यानंतर तो स्टॉक खाली आला, खाली हा स्टॉक पडतोय, पण त्यानंतर त्याने एक लेवल आहे, ही जी लाईन आहे त्या लाईनला तो स्टॉक टच झाला आणि तिथून तो स्टॉक परत बाउन्स बॅक झाला. म्हणजेच काय, की या स्टॉकने ही जी लाईन मारलेली आहे, या लाईनवर त्यांनी सपोर्ट घेतला. क्लिअर? मग आपण असं प्रेडिक्ट करू शकतो, की जर असं होत असेल, जर असं दरवेळेस एखादा स्टॉक एका लाईनवर येऊन तो बाउन्स बॅक करत असेल, तर आपण त्या लाईनला आपण बाय करू शकतो आणि जर तो स्टॉक वर वर जात असेल, त्या स्टॉक लाईनला आपण तिथे सेल करू शकतो. आता मला सांगा, कुठे गेली लाईन? आपण इथे बाय करून इथे सेल करण्यापेक्षा जर आपण या लेवलला बाय केलं आणि या लेवलला सेल केलं, तर जास्त प्रॉफिट होईल ना, बरोबर का?
सपोर्ट लाईनला बाय करणं कधी पण चांगलं असतं. का चांगलं असतं? कारण आपल्याला माहित असतं की ऑलरेडी त्या स्टॉक हा सपोर्ट लाईनवर आहे. इथनं पुढं त्याचे वर जायचे चान्सेस हे 90% असतात. 10% चान्सेस मध्ये काय होतं की सपोर्ट लाईन ती ब्रेक करतात खाली पडतो स्टॉक. बट 90% मध्ये कसं होतं की हा स्टॉक आहे तो त्या सपोर्ट लाईनला येतो, त्या सपोर्ट लाईनला रिस्पेक्ट करतो आणि तिथनं तो रिव्हर्स होतो. क्लिअर? तर अशा प्रकारे तुम्ही सपोर्ट लाईनचा यूज करून या स्टॉक मध्ये ट्रेड करू शकता. क्लिअर? सपोर्ट लाईन कळालं तुम्हाला सगळ्यांना? मला बाकीचे स्टॉक सांगा, पण त्या स्टॉक मध्ये पण सपोर्ट लाईन चेक करूयात. तुमचा एखादा आवडतीचा स्टॉक सांगा, तुम्हाला माहित असेल तर. ओके, टाटा पॉवर. टाटा पॉवरचा 260 नाही, आय थिंक 202 समथिंग सपोर्ट आहे. हे बघा, मी ऑलरेडी याच्यावर लाईन मारलेले आहेत बघा. आता ही 213ची लेवल बघा, 213 ही जी लाईन आहे, या लाईनवर काय केलं या स्टॉकने? हा स्टॉक या लाईनवर येतो आणि इथून तो स्टॉक बाहेर जातोय, म्हणजे वरती जातोय. याचा अर्थ काय? ही लाईन कोणती झाली? सपोर्ट लाईन झाली. क्लिअर? मी काय करून तिला चेंज बघा, बरोबर? किंवा मी आहे ते सगळं रिमूव्ह करतो आणि बघा, आपल्याला काय करायचं? आपल्याला असे पॉईंट ड्रॉ करायच्यात की ज्या पॉईंटला एखादा स्टॉक येतो आणि तो स्टॉक रिव्हर्स होतो, बरोबर? आता आपल्याला असे पॉईंट भेटले इथं, तशी आपण इथं फक्त लाईन ड्रॉ केली. क्लिअर आहे सगळ्यांना? सपोर्ट सपोर्ट कळाला? सपोर्ट काय असतो? येस. सपोर्टचं आपलं रिअल लाईफ मध्ये एक्झाम्पल बघा. आपल्याला आपली फॅमिली सपोर्ट करते. याचा अर्थ काय? की आपण जर एखाद्या अडचणीमध्ये असलो तर आपली 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 फॅमिली आपल्याला मदत करते, जेणेकरून आपण लाईफ मध्ये पुढे जाऊ शकतो. सेम एक्झाम्पल आहे स्टॉक मध्ये. जर एखादा स्टॉक खाली पडत असेल तर तो एका लाईनीवर येतो, तिथं तो सपोर्ट घेतो आणि तिथं तो स्टॉक परत वाढायला चालू होतो. येस. तर हे आहे सपोर्ट. तर सपोर्ट कधी पण लक्षात घ्या. आणि सपोर्ट लाईन कशी ड्रॉ करायची? आता मी तुम्हाला लाईन ड्रॉ करून दाखवली, की कशी ड्रॉ करायची. तर कधी पण लक्षात घ्या, की कमीत कमी तुम्हाला 2 पॉईंट जोडले पाहिजे. कमीत कमी तुम्हाला 2 पॉईंटला तो स्टॉक एक आला पाहिजे आणि त्या स्टॉकवर तो त्या लेव्हलवर तो स्टॉक वरती गेला पाहिजे. आता बघा, ह्या लेव्हलमध्ये आपण काय केलं, की ही जी बघा, इथे इथनं हा स्टॉक वरती गेला, इथनं हा स्टॉक वरती गेला, इथनं हा स्टॉक वरती गेला, इथनं हा स्टॉक वरती गेला. आपल्याला काय करायचं? फक्त ही जी लेव्हल आहे, या लेव्हल आपल्याला जॉईन करायच्या. अशी आडवी लाईन ड्रॉ करायची आणि त्या लाईनवर आपल्याला आपण जी लाईन मारली ती झाली आपली सपोर्ट लाईन. मग आता इथनं पुढे जर एखादा स्टॉक हा जर स्टॉक 209 किमतीला आला, तर तुम्ही या स्टॉकला खरेदी करणार का विकणार? तुम्ही सांगा आता. जर एखादा स्टॉक, आता टाटा पॉवरचा शेअर जर अजून खाली पडला, सध्या 242 रुपयाला हा स्टॉक आहे. हा स्टॉक जर 209 रुपयाला आला, तर तुम्ही काय करणार? या स्टॉकला बाय करणार का सेल करणार? तर आपण अशा वेळेला बाय करणार. काय करणार? कारण आपल्याला माहिती आहे, की आतापर्यंत या स्टॉकने 209 रुपये, 210 रुपयाचा सपोर्ट घेतलेला आहे. त्यामुळे हा स्टॉक 90% चान्सेस आहेत, की हा स्टॉक इथनं पुढे वर जाईल, खाली पडण्यापेक्षा. येस? तर सपोर्टचा हा बेनिफिट असतो. त्यामुळे सपोर्ट लाईन तुम्हाला ड्रॉ करता आली पाहिजे. तुम्ही याची प्रॅक्टिस देखील करू शकता या ट्रेडिंग व्यू या ऍप्लिकेशनमध्ये किंवा वेबसाईटमध्ये. येस? तर सपोर्ट मी तुम्हाला अशा प्रकारे इथं तुम्हाला याच्यामध्ये ड्रॉ करून दाखवलेला आहे. दुसरा सपोर्ट झाला आता, त्यानंतर दुसरा सगळ्यात महत्वाचा पार्ट म्हणजे रेजिस्टन्स. आता बघा, सपोर्ट मध्ये काय झालं? इथं स्टॉक खाली पडला, तिथं तो रिव्हर्स झाला, बरोबर? रेजिस्टन्स त्याच्या विरुद्ध आहे. रेजिस्टन्स मध्ये काय होतं, की तो स्टॉक वर जातो आणि तिथून तो खाली पडतो. काय आलं? सपोर्ट मध्ये काय झालं? सपोर्ट मध्ये तो स्टॉक खाली पडतोय आणि तिथून तो स्टॉक वर जातोय. रेजिस्टन्स मध्ये तो काय करतो? तो स्टॉक वर जातोय आणि तिथून तो खाली पडतोय. ही झाली आपली रेजिस्टन्स लाईन. येस? सपोर्ट हा रेजिस्टन्सच्या विरुद्ध आहे. आता आपण रेजिस्टन्स लाईन ड्रॉ करण्याचा प्रयत्न करतो. हे पहा, हाच सेम टाटा पॉवरचा स्टॉक आहे. त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचे, की तुम्हाला अशी लेवल शोधायचे, की ज्या लेवलला तो शेअर टच करतोय आणि तिथनं पुढे तो स्टॉक खाली पडतोय. अशी कोणती लेवल आहे? तुम्ही सांगा मला. ही लेवल आहे, ही लेवल आहे, ही लेवल आहे, ही लेवल आहे, ही लेवल आहे. बरोबर? आता आपल्याला लेवल एक लाईन ड्रॉ करायची. तर लाईन ड्रॉ करण्यासाठी आपल्याला किती पॉईंट पाहिजे मिनिमम? मिनिमम 2, मॅक्सिमम किती पण. तर आपण जर लाईन तिथे ड्रॉ करण्याचा प्रयत्न केला, तर इथे पहा आपल्याला इथे 3 पॉईंट मिळतात. बघा इथे दिसते? इथे 1 पॉइंट झाला, हा दुसरा पॉइंट झाला, हा तिसरा पॉइंट झाला. 3 ठिकाणी स्टॉकने काय केलंय,
की तो स्टॉक वर जातो आणि त्या लेवलला तो टच केला की तो शेअर खाली पडायला चालू होतो. बरोबर? मग मला सांगा की जर एखादा स्टॉक रेजिस्टन्स लेवलला असेल तर त्या स्टॉकला तुम्ही बाय करणार का सेल करणार? येस, एक्झॅक्टली. तर आपण अशा वेळेस काय करतो, सेल करतो. आणि हीच ती स्ट्रॅटर्जी आहे, ज्या स्ट्रॅटर्जीचं मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण एका महिन्यामध्ये 5 ते 10% रिटर्न कसे कमवू शकतो. आता बघा, तुम्ही स्वतः इथे कन्सिडर करा. तुम्ही काय केले, तुम्ही ह्या लेवलला या स्टॉकला बाय केलं आणि या लेवलला त्या स्टॉकला सेल केलं. किती दिवसाचा गॅप आहे यात? हा बघा, मी तुम्हाला जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला बघा 13 बार्स म्हणजे 13 बार्स म्हणजे 13 दिवसामध्ये एक समजा 15 दिवसाचा कालावधी धरा. 15 दिवसामध्ये हा स्टॉक 20% पडला, 20% वाढलाय. 20% या स्टॉकने मुवमेंट दिली आहे. बरोबर? मग तुम्ही असे स्टॉक शोधायचे तुम्हाला की जो स्टॉक सपोर्ट जवळ आहे आणि जो स्टॉक रेजिस्टन्स पासून लांब आहे. तुम्ही या स्टॉकला इथे बाय करू शकता, इथे सेल करू शकता. इथे बाय करू शकता, इथे सेल करू शकता. बरोबर? सपोर्ट रेजिस्टन्सचा हाच उपयोग असतो की सपोर्ट रेजिस्टन्सच्या माध्यमातून तुम्ही स्टॉकला बाय आणि सेल करू शकता. येस. बरं आता मला सांगा, तुम्ही या स्टॉकला या लेवलला बाय केले. ₹210, ₹212 या स्टॉकला बाय केले. आता तुम्हाला एखाद्या व्यक्तीने तुम्हाला सांगितलं या स्टॉकचं टार्गेट काय असणार आहे, तर तुम्ही टार्गेट लगेच सांगू शकता ना. याचा रेजिस्टन्स लेवल कितीची आहे? ₹252 ची. तर आपण सांगू शकतो की हा स्टॉक ₹252 पर्यंत जाऊ शकतो. का जाऊ शकतो? कारण ह्याच्या अगोदर पण त्या स्टॉक त्या लेवलपर्यंत आला होता. बरोबर? कळालं तुम्हाला सपोर्ट रेजिस्टन्स काय असतं? आपण अजून एखादा स्टॉक बघूया. हे पहा. हे दिसते तुम्हाला या स्टॉकमध्ये बघा. आता मी परत एकदा लाईन ड्रॉ करतो बघा. इथे मी लाईन ड्रॉ केली. झाले. बघा हा स्टॉक या लेवल पर्यंत आला, तिथनं खाली पडला. इथे बघा. मी तुम्हाला काय सांगितलं होतं, की 90% असं होतं, की तो स्टॉक त्या लेवल जातून खाली पडतो. बट 10% असं असतं काही ठिकाणी, की तो स्टॉक वर पण जाऊ शकतो अजून. येस. इथे बघा, इथे परत खाली पडला, परत वरती गेला, परत खाली पडला, परत वरती गेला, परत खाली पडला. तर अशा प्रकारे सपोर्ट रेजिस्टन्स वर्क होतं आणि आपण या सपोर्ट रेजिस्टन्सच्या माध्यमातून बाईंग आणि सेलिंग करू शकतो. क्लिअर? आहे का इंटरेस्टिंग आहे? वाटतंय का तुम्हाला? तुम्हाला जर या गोष्टी कळाल्या, की तुम्ही कशा प्रकारे जर सपोर्ट रेजिस्टन्स तुम्हाला ड्रॉ करता आला, तर तुम्ही त्या शेअरमध्ये प्रॉफिट कमवू शकता का नाही? म्हणजे शेअर मार्केटमध्ये ना अशा अशा छोट्या-छोट्या गोष्टी आहेत, ह्या खूप सिंपल आहेत. या ज्या छोट्या-छोट्या गोष्टी जर तुम्ही अप्लाय केल्या ना, तर तुम्ही 100% प्रॉफिटेबल राहू शकता. फक्त आपला प्रॉब्लेम माहिती आहे का काय होतो, की आपण दुसऱ्याचं अनुकरण करतो नाही का. समोरचा बघतो, की समोरचा ₹10,000 महिन्याला कमवतोय, तर आपण का 10,000 कमवत नाहीयेत? आणि त्या एका गोष्टीमुळेच आपला लॉस होतो. त्यामुळे ज्या शेअर मार्केटमध्ये साध्या सरळ गोष्टी आहेत, त्या गोष्टींना फॉलो करा. तुम्ही नक्कीच प्रॉफिटेबल राहताल. येस. तर टाटा पॉवरचा हा जो शेअर आहे, मी स्वतः या लेव्हलला याला ₹208 ला मी या शेअरला बाय केला होता आणि ₹252 मी याला सेल केला होता. आणि आता मी परत एकदा 254 ची लेव्हल आहे. सॉरी, ही आहे. सॉरी, टाटा पॉवरमध्ये मी सेम कुठे गेल्या लेव्हल्स त्याच्या? हं. टाटा पॉवरचा हा जो शेअर आहे, या शेअरमध्ये मी स्वतः या शेअरला ₹208 मी बाय केला होता आणि ₹252 मी याला सेल केलेला आहे. येस. आणि हा पण लेटेस्टमध्ये लास्ट 2-3 महिन्यामध्ये मी हे केलेलं आहे. म्हणजे मी जे तुम्हाला सांगतोय ना, ते मी स्वतः यूज पण केलेलं आहे मार्केटमध्ये. आणि सपोर्ट रेजिस्टन्सचा हाच खूप भारी उपयोग असतो. याच्या मदतीने देखील तुम्ही प्रॉफिटेबल राहू शकता. येस.
तर सपोर्ट रेजिस्टन्स कसे ड्रॉ करायचे कळालं तुम्हाला? तर आज आहे ना काय करा माहितीये का तुम्ही, मी तुम्हाला पुढे शिकवणारच आहेच, बट तुम्ही आज लेक्चर संपलं ना आपलं किंवा मग दुपारी थोड्या वेळ आराम तुमचं झालं, जेवण वगैरे झालं की एक तुम्ही हे वेबसाईट ओपन करा tradingyou.com ची, तुमच्याकडे लॅपटॉप वगैरे असेल तर, किंवा मोबाईलवर तुम्ही ऍप्लिकेशन पण डाउनलोड करू शकता ट्रेडिंग आणि त्याच्यावर देखील ना तुम्ही कोणते पण एक 4-5 स्टॉक घ्या. आपले निफ्टीचे टॉप स्टॉक आहे, रिलायन्स, टाटा मोटर्स, TCS, HDFC. त्या स्टॉक मध्ये ना तुम्हाला फक्त सिम्पली हे सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ करायचे. आता बघा तुम्हाला मी ताकद सांगतो सपोर्ट रेजिस्टन्सची. आता हा HDFC बँकेचा शेअर आहे. याचा बघा, ह्याच्या मी लेवल ड्रॉ करून ठेवलं. हे बघा, ह्याची लेवल ड्रॉ केलेली आहे. तुम्ही कधी पण ह्या स्टॉकला या लेवलला बाय करा. तुम्हाला एक 1600 लेवल 1700 लेवल पर्यंतची लेवल तुम्हाला इथं पाहायला मिळते. त्यानंतर TCS चा एक्झाम्पल घ्या. TCS मध्ये पण सेम बघा 4000 ची लेवल आहे, रेजिस्टन्स आहे 4000 चा. हे बघा, हे 4000 चा रेजिस्टन्स आहे. या सपोर्ट आहे 3413 रुपयाचा. ज्यावेळेस हा स्टॉक आहे या लेवलला जाईल, या लेवलला तुम्ही बाय करू शकता आणि या लेवलला तुम्ही सेल करू शकता. तर अशा ज्यावेळेस तुम्ही एखाद्या स्टॉक्सला सपोर्ट रेजिस्टन्स लॉ ड्रॉ करताना तेव्हा तुम्हाला कळतं की कशा प्रकारे हा स्टॉक मुवमेंट करू शकतो. येस. तर आज तुम्ही काय करा की आज मार्केट सॉरी आपलं लेक्चर झाल्यानंतर ना तुम्ही एक स्पेसिफिक 5 ते 10 स्टॉक घ्या आणि त्या स्टॉक मध्ये सपोर्ट रेजिस्टन्स लेवल ड्रॉ करायचा प्रयत्न करा. म्हणजे लेटेस्ट मध्ये पण ड्रॉ करा आणि पाठीमागे तुम्ही डेटा घेऊन पण पाठीमागे पण ड्रॉ करू शकता आणि चेक करू शकता किती वेळा हा स्टॉक बरोबर आला, किती वेळा हा स्टॉक चुकला सपोर्ट रेजिस्टन्स लेवलला. येस. ओके. तर सपोर्ट कळाला तुम्हाला, रेजिस्टन्स कळाला. आता मला सांगा, मी तुम्हाला एक्झाम्पल विचारतो. सपोर्ट मध्ये एखादा शेअर जर एकाच लाईनीवर येईल, तो जर रिव्हर्स होत असेल तर तो सपोर्ट झाला का रेजिस्टन्स झाला? वरून खाली जेव्हा एखादा शेअर खाली पडतोय त्यावेळेस तो एका लाईनला सपोर्ट घेतो. तिथनं तो शेअर जर रिव्हर्स होत असेल तर त्याला काय म्हणू आपण? त्याला आपण सपोर्ट म्हणतो का रेजिस्टन्स म्हणतो? येस, सपोर्ट. आणि जर एखादा शेअर वर चाललाय, आणि एका लाईनला तो शेअर टच करतो आणि तिथनं शेअर तो खाली पडतोय, ती कोणती लाईन झाली? एकदम बरोबर. आता तुम्हाला मी या सगळ्या गोष्टी शिकवल्या, तुम्हाला फक्त याची प्रॅक्टिस करायची आणि मग त्यानंतर मार्केटमध्ये तुम्हाला याच्यामध्ये उतरायचं आहे. तर मी तुम्हाला डीमॅट अकाउंटची लिंक आहे ना थोड्या वेळाने टाकेल आपल्या ग्रुपमध्ये. तुम्ही त्या फॉर्म्स भरून आपलं डीमॅट अकाउंट पण ओपन करू शकता. एकच मिनिट फक्त आपण नेक्स्ट पॉईंट आपला घेऊयात. येस. आता मी तुम्हाला ना आता एक पॉईंट शिकवला ट्रेंड लाईनचा आणि त्यानंतर मग आपण आपलं लेक्चर स्टॉप करूयात. बाकीचा जो पॉईंट आहे तो आपण उद्या पाहूयात. येस. आता मी तुम्हाला काय शिकवलं? सपोर्ट शिकवला, रेजिस्टन्स शिकवलं आणि तिसरं आहे ट्रेंड लाईन. येस. तर ट्रेंड लाईन काय असते ना ते पाहूयात आता. आता हे पहा, सपोर्ट आणि रेजिस्टन्स ज्यावेळेस आपण ड्रॉ करतो त्यावेळेस बघा, आता ही जी लाईन मी ड्रॉ केलेली आहे ती सपोर्ट लाईन आहे, बरोबर? तर ह्या लाईनमध्ये जे पॉईंट्स आहेत, जी लेवल आहे, या लाईनची जी लेवल आहे, या लाईनची जी किंमत आहे ती सेम आहे, बरोबर? किती आहे बघा, 3423 रुपये. ही जी लाईन आहे 3423 आहे, बरोबर? रेजिस्टन्स लाईन पण इथं सेम आहे 4030. बट आता हे बघा, मी तर इथे एक ट्रेंड लाईन ड्रॉ केली आहे. काय केले? ट्रेंड लाईन ड्रॉ केलेली आहे. आता मी तुम्हाला ट्रेंड लाईनला दुसरा स्टॉक घेऊ. हा स्टॉक नको. हे पहा, या स्टॉक मध्ये पण मी ट्रेंड लाईन ड्रॉ केली आहे. ट्रेंड लाईन म्हणजे काय, की एखादा स्टॉक जर खाली पडत असेल ना तर तुम्ही त्याचे जे हायज आहेत, हाय त्या स्टॉकचे ते हाय तुम्ही जोडताय. असं ट्रायंगल बघा, एक खालच्या साईडला तुम्हाला एक लाईन ड्रॉ केलेली आहे तिरक्या कलरची, ही झाली ट्रेंड लाईन. तर ट्रेंड लाईन आपल्याला काय सांगते? एक तर ट्रेंड कन्फर्म करते आणि दुसरं म्हणजे ट्रेंड लाईनचा फायदा असतो तर ट्रेंड लाईन आपल्याला एक सपोर्ट रेजिस्टन्स पण काम करते. आता ट्रेंड लाईन आहे ना, आपण अजून एखादा स्टॉक पाहूयात, आयशर मोटर्स घेऊयात. हे पहा,
मी सगळ्या स्टॉक मध्ये ड्रॉइंग करून ठेवलेली आहे. मी रिमूव्ह करतो. आता मला सांगा, तुम्ही फक्त या चार्टला ऑब्झर्व करा, तुम्हाला काय वाटतं कोणत्या ट्रेंड मध्ये आहे हा स्टॉक? ट्रेंड सांगा मला या स्टॉकचा. काय वाटतं तुम्हाला हा स्टॉक कोणत्या ट्रेंड मध्ये आहे? अप ट्रेंड, डाऊन ट्रेंड, साइडवेज? येस, तर हा स्टॉक आहे साइडवेज मध्ये. तर नाही पहा, हा स्टॉक आहे ना या लेवल पासून या लेवल पर्यंत हा स्टॉक फिरतोय. त्यामुळे हा स्टॉक आहे साइडवेज ट्रेंड मध्ये. येस. आता आपल्याला ट्रेंड लाईन शिकायची आहे ड्रॉ करायला. ट्रेंड लाईन हा ट्रेंड लाईन मध्ये बघा तुम्हाला एक आडवी तिरकी लाईन मार्ग असते. या लाईन मध्ये काय होतं की आपल्याला असे पॉइंट्स कनेक्ट करायचे की जे पॉइंट्स तुम्हाला त्या स्टॉकला हे करतील. एकच मिनिट. हे पहा मी अशा प्रकारे लाईन मारली. या लाईन मध्ये बघा इथे एक पॉइंट मॅच झाला, इथे हा ऑलमोस्ट मॅच झाला होता, पण तिथनं तो बाउन्स बॅक केला. त्यानंतर इथे पॉइंट मॅच झाला आणि इथे एक पॉइंट मॅच झाला. मला सांगा, आता मी जी लाईन ड्रॉ केली आहे, ह्या लाईन ड्रॉ केलेली आहे, या लाईनवर मी बाय करू शकतो. ट्रेंड लाईन ही आपली एक सपोर्ट लाईन म्हणून काम करते बघा. ही जी ट्रेंड लाईन मी ड्रॉ केलेली आहे ही आपल्यासाठी एक सपोर्ट लाईन म्हणून काम करते. फक्त आपण जे मगाशी पाहिलं होतं, मगाशी जी लाईन पाहिली होती ती स्टॅटिक होती, म्हणजे त्यामध्ये फक्त एकच लेवल होती. इथं आपल्याला एक डायनेमिक सपोर्ट लाईन भेटते. डायनेमिक म्हणजे माहिती आहे का तुम्हाला? स्टॅटिक आणि डायनेमिक दोन शब्द आहेत बघा. स्टॅटिक म्हणजे काय की यामध्ये एक सिंगल आडवी लाईन आहे आणि डायनेमिक म्हणजे त्याच्यामध्ये जे पॉइंट्स आहेत ते चेंज होतात. येस, तर ही जी ट्रेंड लाईन मी काढलेली आहे ही डायनामिक सपोर्ट लाईन आहे. म्हणजेच काय की तुम्ही याच्यामध्ये एकच मिनिट फक्त म्हणजेच तुम्ही काय करू शकता, या लेवलला बाय करू शकता, या लेवलला बाय करू शकता, या लेवलला बाय करू शकता आणि या लेवलला बाय करू शकता. बरोबर? बघा ना, हा स्टॉक वर जातोय, परत खाली येतोय, परत त्याच लेवलला खाली येतोय, परत वर जातोय. म्हणजे हे काम कोणाचं करतं? आपल्या सपोर्ट लाईन जशी वर्क होते, त्याच प्रकारे हे ट्रेंड लाईन पण वर्क होते. बरोबर? त्यामुळे ही ट्रेंड लाईन ऍज अ सपोर्ट म्हणून तुम्हाला इथे काम करते. त्यामुळे याला डायनॅमिक सपोर्ट लाईन म्हणतात. काय म्हणतात? डायनॅमिक सपोर्ट लाईन. क्लिअर? तर ट्रेंड लाईन हे वेगळं काही नाहीये. तर ट्रेंड लाईन हे तुम्हाला डायनॅमिक सपोर्ट आणि रेजिस्टन्स लाईनचं काम करतं. येस, कळालं तुम्हाला? आता बघा मी सेम एक्झाम्पल इथे तुम्हाला ह्या स्टॉक मध्ये दाखवतो बघा. आपली रेजिस्टन्स लाईन आपल्याला काय सांगते? रेजिस्टन्स लाईनचं काम काय की जर एखादा स्टॉक एका लेवल पैकी जात असेल आणि त्याचा स्टॉक खाली पडत असेल तर त्याला आपण काय म्हणतो? रेजिस्टन्स म्हणतो. सेम बघा ना, सेम काम आहे. ही जी लाईन आपण ड्रॉ केलेली आहे ही लाईन पण तीच करते बघा. ज्या वेळेस एखादा स्टॉक त्या लेवलला टच करतोय तिथं तो स्टॉक खाली पडतोय, त्यालाच आपण काय म्हणतो? डायनॅमिक रेजिस्टन्स लाईन. क्लिअर? कळालं का तुम्हाला सगळ्यांना? तुम्ही अशी सपोर्ट लाईन पण इथे खाली पण ड्रॉ करू शकता. बघा, हे खालचं झालं सपोर्ट लाईन आणि झालं रेजिस्टन्स लाईन. याच्यामध्ये पण तुम्ही बाईंग सेलिंग करू शकता. कशा प्रकारे? हे पहा, इथे बाय करू शकता. इथे आपलं टार्गेट असेल सेलचं, पण तिथे नाही पोहोचलं की आपण इथं पण सेल करू शकतो. त्यानंतर इथे बाय करू शकतो, इथे सेल करू शकतो, इथे बाय करू शकतो, इथे सेल करू शकतो, इथे बाय करू शकतो आणि इथे सेल करू शकतो. कळतंय ट्रेंड लाईन काय असते, ट्रेंड लाईन कशी ड्रॉ करायची? तर ट्रेंड लाईन ड्रॉ करण्यासाठी बघा, सपोर्ट साठी आपण काय केलं होतं की दोन असे पॉईंट शोधले होते की ज्या स्टॉक पासून सपोर्ट घेतो. सेम तुम्हाला इथं पण बघा सपोर्ट लाईन पण आपण कशी ड्रॉ करतोय. ट्रेंड लाईन पण आपण अशीच ड्रॉ करतो की ज्या ठिकाणी दोन पॉईंट आपल्याला ह्याच्यामध्ये
ट्रेंड मध्ये तुम्हाला मॅच होतात की त्या पॉईंट पासून तो स्टॉक रिव्हर्स होते, त्या स्टॉकला त्या दोन लाईनला आपल्याला इथं ड्रॉ करायचा आहे. तर अशा प्रकारे मी तुम्हाला इथं सपोर्ट लाईन आणि रेजिस्टन्स ट्रेंड लाईन मी तुम्हाला इथे ड्रॉ करून दाखवलेली आहे. येस, तर तुम्ही अशा प्रकारे लाईन्सचा उपयोग करून देखील स्टॉक मध्ये बाईंग आणि सेलिंग करू शकता. क्लिअर? दुसरा एखादा स्टॉक सांगा, आपण त्या स्टॉक मध्ये ट्रेंड लाईन ड्रॉ करण्याचा प्रयत्न करूया. आहे का तुमच्याकडे कोणता स्टॉक असा बघा? इंडिगो 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 हे पहा, हा इंडिगोचा स्टॉक आहे. ओके, हा स्टॉक कधी आलाय? 21 फेब्रुवारी 2021 मध्ये. त्यामुळे त्याचा चार्ट नाही. त्याच्यामध्ये पण तुम्ही नॉर्मली बघा, ट्रेंड लाईन जर तुम्ही ड्रॉ करण्याचा जर प्रयत्न केला ना, इथे तुम्हाला अशा प्रकारे दिसते बघा. इथे मी ट्रेंड लाईन ड्रॉ केली, ही ॲज अ रेजिस्टन्स म्हणून काम करते आपल्यासाठी. त्या लाईनला टच होते तो स्टॉक खाली पडते. येस, तर हा स्टॉक ही छोटासा स्टॉक आहे, त्यामुळे याच्यामध्ये आपल्याला जास्त म्हणतात ना, प्रॉपर त्यामध्ये तुम्हाला ट्रेंड लाईन ड्रॉ करता नाही आली मला. त्यानंतर हा नोकरीचा स्टॉक आहे बघा. याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये आपल्याला ड्रॉ करता येईल. क्लिअर? तुम्हाला याच्यात असं हे पण करू शकता. पॉइंट्स क्लिअर? ट्रेंड लाईन कशी ड्रॉ करायची? सपोर्ट, रेजिस्टन्स आणि ट्रेंड लाईन हे तीन जे पॉइंट्स आहेत, ह्या तीन पॉइंट्स मिळून प्राइस ऍक्शन तयार होतं. काय होतं? प्राइस ऍक्शन. तर ह्या सपोर्ट, रेजिस्टन्स आणि ट्रेंड लाईन ह्याला खूप महत्व आहे. याच्या बेसिसवर तुम्हाला चार्ट पॅटर्न ड्रॉ करतात. चार्ट पॅटर्नचे जे प्रकार आहेत, आता तुम्हाला मी चार्ट पॅटर्न सांगतो तुम्हाला कोणते आहेत ते. जसे की डबल टॉप, डबल बॉटम, हे जे आहेत, हे बघा, हे तुम्हाला बघा, तुम्हाला रील्स मध्ये पाहिलं असेल तुम्ही, डबल टॉप, डबल बॉटम, त्यानंतर इनवर्स हेड अँड शोल्डर, फॉलिंग वेज हे जे काय आहेत चार्टचे प्रकार आहेत, असेंडिंग ट्रँगल, डिसेंडिंग ट्रँगल, हे जे चार्ट पॅटर्न्स आहेत, हे चार्ट पॅटर्न फक्त या तीन सपोर्ट, रेजिस्टन्स आणि ट्रेंड लाईन याच्या माध्यमातून बांधतात आणि याला आपण प्राइस ऍक्शन म्हणतो. आता हे बघा, मी तुम्हाला सांगतो एक्झाम्पल. तेच याच्यामध्ये आपण काय केलं, ही सपोर्ट लाईन ड्रॉ केलेली आहे आणि वरनं एक आडवी लाईन ड्रॉ केलेली आहे. सेम बघा, हा पॅटर्न बघा डिसेंडिंग ट्रँगलचा. तुम्हाला मी आपण स्पेसिफिक बघू. बघा, हा पॅटर्न बघा, हा डिसेंडिंग ट्रँगल आणि याच्यामध्ये बघा, वाटतंय का सेम आहे का डिसेंडिंग ट्रँगल? हॅलो, आहेत का जागे सगळे? येस, तर हा डिसेंडिंग ट्रँगलचा एक चार्ट पॅटर्न आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला हे चार्ट पॅटर्नचा स्टडी देखील या तीन गोष्टींच्या माध्यमातून तुम्ही करू शकता. येस, त्यानंतर हा बघा, आता तुम्हाला जर अजून सांगायचं म्हणलं तर ह्या चार्ट पॅटर्न मध्ये बघा तुम्ही, इथे तुम्हाला एक फ्लॅग पॅटर्न देखील पाहायला मिळेल. त्यानंतर तुम्हाला इथे डबल टॉप, डबल बॉटम, इथे बघा, मी तुम्हाला रिमूव्ह करतो ड्रॉइंग याची. हे बघा,
याच्यामध्ये मी आडवी लाईन ड्रॉ करतो. तर हा काय झाला, हा ट्रिपल बॉटम हा चार्ट पॅटर्न झाला, ट्रिपल बॉटम. याच्यामध्ये जे बॉटम्स आहेत हे तीनही बॉटम एकच लाईनीमध्ये आहेत. येस, हे अशा प्रकारे हा चार्ट पॅटर्नचा एक प्रकार देखील आहे. येस, तर अशा प्रकारे तुम्ही या चार्ट पॅटर्न्स आणि कॅन्डलस्टिक पॅटर्नचा तुम्ही स्टडी करू शकता. बट जे मेजरली मी तुम्हाला सांगायचं होतं ते सांगितलेलं आहे बघा. सपोर्ट रेजिस्टन्स आणि ट्रेंड लाईन आपल्यासाठी खूप महत्वाचे आहेत. आता यानंतरचा जो पार्ट आहे तो इंडिकेटर्सचा आहे आणि त्यानंतर मग आपला रिस्क मॅनेजमेंटचा पार्ट आहे ट्रेडिंग मधला. तर हा पार्ट आहे, हा पार्ट मी तुम्हाला उद्या कव्हर करेल. कारण आज जर मी तुम्हाला हा पार्ट सांगितला तर मी सगळं कन्फ्युज होईल तुम्ही सगळे. कारण हा पार्ट खूप म्हणतात ना खूप उपयोगाचा आहे. त्यामुळे मी उद्या फ्रेश मध्येच तुम्हाला सकाळी मॉर्निंग मध्ये हा पार्ट मी तुम्हाला एक्सप्लेन करेल. तोपर्यंत मला सांगा, सपोर्ट, रेजिस्टन्स आणि ट्रेंड लाईन हे तीन पॉईंट तुम्हाला क्लिअर आहेत सगळ्यांना? टाइम फ्रेम्स काय आला तुम्हाला? इंट्राडे, स्विंग ट्रेडिंग, पोझिशनल ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंटच्या. त्यानंतर ट्रेंड काय असतो, ट्रेंडचे प्रकार काय आले. त्यानंतर कॅन्डल काय असते, ती कशी तयार होते आणि कशा प्रकारे आपण त्याला वाचू शकतो, रीड करू शकतो, ते कळलं तुम्हाला? येस. आणि चार्टचे प्रकार, चार्ट काय असतात आणि चार्टचे कोणकोणते प्रकार आहेत ते. तर हा आपण जो मेजर पार्ट आहे, हा मेजर पार्ट आपण कव्हर केलेला आहे ट्रेडिंग मधला. आता आपला फक्त शेवटचा पार्ट राहिला ट्रेडिंग मधला, तो कोणता? इंडिकेटर्स. इंडिकेटर्स काय असतात, ते कसे युज करायचे ते, आणि नंतर मग आपण स्टॉक सिलेक्शन, ट्रेडिंगचं सेटअप काय असतं आणि रिस्क मॅनेजमेंट कशी करायची, हे जे पार्ट आहेत हे ट्रेडिंग मध्ये ते उद्या पाहणार आहोत. आणि शेवटचा जो पार्ट आहे इन्व्हेस्टमेंटचा, तो आपण उद्या त्यानंतर कव्हर करणार आहोत. येस. विवेक कोकणे सर, नाईस अंडरस्टँडिंग, थँक्यू सर. येस. तर तुम्हाला नवीन काहीतरी शिकायला भेटलं का? आज आपण जे काही शिकलो ट्रेडिंग बद्दल, त्यामध्ये तुम्हाला नवीन काहीतरी शिकायला मिळालं का? का ऑलरेडी तुम्हाला माहित होतं सगळं? येस. आता मला सांगा, तुम्हाला मी ह्या ज्या गोष्टी शिकवल्या, साध्या सरळ सोप्या भाषेत शिकवल्या, तर याचा उपयोग करून तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये पैसे कमवू शकता का? येस, एक्झॅक्टली. तर स्टॉक मार्केटमध्ये तुम्हाला मी हे सांगतो की जर तुम्ही ट्रेडिंग मध्ये उतरणार असाल, ट्रेडिंग मध्ये जर तुम्ही स्टार्ट करणार असाल, तर माझा तुमचा प्रेफरन्स जो ट्रेडिंगचा आहे तो कधी पण लक्षात घ्या, कधी पण सुरुवातीला ट्रेडिंग करताना स्विंग ट्रेडिंग आणि पोझिशनल ट्रेडिंग पहिल्यांदा करा. म्हणजे जर तुमच्याकडे सध्या सुरुवातीला तुम्ही म्हणताय की मला इंट्राडे करायचे, तर इंट्राडे मध्ये लगेच घुसू नका. सुरुवातीला तुम्ही पोझिशनल ट्रेडिंग आणि स्विंग ट्रेडिंगला फोकस करा आणि त्यानंतर मग तुम्ही इंट्राडे मध्ये हळूहळू हळूहळू प्रॅक्टिस करा. कारण इंट्राडे हे सगळ्यामध्ये सगळ्यात हार्ड आहे. इंट्राडे ट्रेडिंग सगळ्यात हार्ड आहे. त्यानंतर ना म्हणजे तेच टॉपच झालं म्हणतात. इंट्राडे ट्रेडिंग हे सगळ्यात टॉपचं एज्युकेशन झालं. त्याच्या अगोदर आपण स्विंग ट्रेडिंग मध्ये ट्रेडिंग केली पाहिजे. तर स्विंग ट्रेडिंग मध्ये मी तुम्हाला सांगितलं सपोर्ट रेजिस्टन्सचा कसा युज करायचा. तर तुम्ही सपोर्ट रेजिस्टन्सच्या माध्यमातून जरी ट्रेडिंग केली तरी तुम्हाला स्विंग ट्रेडिंग मधून एक चांगल्या प्रकारे प्रॉफिट मिळू शकतो. येस. त्यामुळे ट्रेडिंग जर तुम्ही इंट्राडे करणार असाल तर इंट्राडे करण्याअगोदर तुम्हाला कॅन्डलस्टिक काय असतं, प्राइस ऍक्शन काय असते, चार्ट पॅटर्न्स तुम्हाला आता सांगितले कशा प्रकारे असतात, त्या सगळ्यांचा अभ्यास तुम्हाला त्याच्यामध्ये करावा लागतो. आणि तो जर आला तर तुम्ही एक चांगल्या प्रकारे तिथे स्टॉक मार्केटमधून पैसे कमवू शकता. येस. तर मी जे तुम्हाला आज पॉईंट सांगितले त्याचा तुम्ही स्टडी करा. हे जे कॅन्डल्स आहेत त्या कॅन्डल्स तुम्ही स्वतः पहा. कारण ट्रेडिंग मध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगतो की तुम्ही जोपर्यंत असा रिसर्च करणार नाही, आता हे बघा, हे मला हे दिसलं का दिसलं, कारण मी ऑलरेडी असे खूप चार्ट पाहिलेले आहेत. तुम्हाला दिसलं असतं का? तुम्हाला सपोर्ट रेस दिसणार का लगेच? नाही दिसणार. जसं जसं तुम्ही प्रॅक्टिस करताल तसं तसं तुम्हाला ह्या लेवल्स ड्रॉ करता येतील. त्यामुळे लगेच तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टमेंट चालू करू नका. तर सुरुवातीला आधी प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस खूप महत्वाची आहे जर तुम्ही ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट करणार असाल तर. येस. तर आजचा होमवर्क तुम्हाला कळाला का काय करायचंय? हे जे 3 पॉईंट मी तुम्हाला शिकवले, सपोर्ट रेस आणि ट्रेंड आहे, हे 3 पॉईंट आहेत ना, मी तुम्हाला 1 मिनिट, आपण काय करतो, तुम्हाला मी स्टॉक सांगतो बघा. एक तर पहिला HDFC बँक, दुसरा TCS, त्यानंतर टाटा मोटर्स, HDFC बँक, TCS, टाटा मोटर्स, त्यानंतर रिलायन्स इंडस्ट्रीज. 1, 2, 3, 4 आणि अजून एखादा स्टॉक सांगतो कोणता तरी, टाटा पॉवर घ्या. हे जे 5 स्टॉक आहेत, HDFC बँक, TCS, टाटा मोटर्स, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि टाटा पॉवर,
या 5 स्टॉक्सचे तुम्हाला सपोर्ट रेजिस्टन्स आणि ट्रेंड लाईन ड्रॉ करायचे आहेत. आणि हे तुम्ही ना सध्याच्या कंडिशनला करंट लेवलला पण ड्रॉ करा आणि चार्टला पाठीमागे चार्टचा जो जुना इतिहास आहे हिस्ट्रीमध्ये आहे तिथे जाऊन पण त्यामध्ये तुम्ही सपोर्ट रेजिस्टन्स आणि ट्रेंड लाईन ड्रॉ करू शकता. ओके, तर ह्या जो होमवर्क आहे हा होमवर्क तुम्ही करा आणि तुम्हाला कसा करायचं ते पण मी सांगितलेलं आहे. क्लिअर आहे सर्वांना? काही डाऊट आहे याच्यामध्ये? येस, क्लिअर सर्वांना? तर आजचा जो आपला टॉपिक होता तो खूप इम्पॉर्टंट होता आणि हा जो टॉपिक आहे हे तुम्हाला मी थेरॉटिकली सांगितलेलं आहे आणि प्रॅक्टिकली पण करून दाखवलेलं आहे. बट याची जर तुम्ही प्रॅक्टिस केली तरच तुम्हाला याला लक्षात राहणार आहे. नाही तुम्ही परत तुमचं विसरून जाता या पॉईंटला. त्यामुळे याची प्रॅक्टिस नक्की करा. तुम्हाला नक्की याचा फायदा होईल. ओके. तर मग आजचं आपलं लेक्चर आहे आपण इथेच थांबूयात. आपलं जे नेक्स्ट लेक्चर आहे ते उद्या सकाळी आहे आणि उद्या शेवटचं थेरॉटिकल असेल. मंडेला आपण जेव्हा मार्केट चालू असेल त्यावेळेस आपण डायरेक्ट प्रॅक्टिकली पाहणार आहोत किंवा तुमचे जे काही डाऊट्स असतील ते आपण सॉल्व्ह करणार आहोत. त्यामुळे उद्याचं लेक्चर 100% सगळ्यांनी करा आणि ज्या प्रकारे तुम्हाला आज शिकायला मिळालं ना त्याच्यात 10 पट नॉलेज तुम्हाला उद्या भेटणार याची मी गॅरंटी देतो तुम्हाला. कारण उद्याचं सेशन आहे तो खूप महत्वाचा आहे. जरी तुम्ही ट्रेडिंग करणार असाल फक्त इन्व्हेस्टमेंट जरी करणार असाल तरी मी तुम्हाला कसं तुम्ही करोडपती होऊ शकता याचा मी तुम्हाला माइंड मॅप जो फॉर्म्युला आहे तो तुम्हाला उद्या सांगणार आहे. त्यामुळे उद्या सगळ्यांनी प्रेझेंट राहावा आणि नवीन गोष्ट शिकण्यास तयार राहा आणि आजचा होमवर्क फक्त करा. ओके, तर करायचं क्लोज आजचं लेक्चर. येस, तर थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. तुम्ही सगळे आज होते. मधुमती मॅम, श्रुती मॅम, स्नेहल सर, सूरज सर, विवेक सर, तुम्ही सगळे शेवटपर्यंत थांबले आणि तुम्हाला नक्कीच काहीतरी शिकायला मिळालं असेल असं मला वाटतं. तर याची प्रॅक्टिस करा. मग तुम्हाला या सगळ्यांचा नक्कीच फायदा होईल. ओके. येस स्नेहल कुमार सर, थँक्यू सर. थँक्यू ऑल ऑफ यू. चलो, तर होमवर्क करा फक्त. उद्या भेटूयात आपण सकाळी 10 वाजता. हॅव अ ग्रेट डे आणि हॅपी वीकेंड. चलो, करूयात मीटिंग क्लोज. ओके.